प्रत्येक प्रकारचे स्पीसीज म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स असतील, पक्षी असतील किंवा इवन बटरफ्लाईज आणि ड्रॅगन फ्लाईज ह्यापैकी काही चित्र म्हणजे खरोखरची चित्र काढलेली आहेत आणि ती कशी म्हणजे त्या त्या वेळेला कशी काढली किंवा ती कुठे मिळाली काय ह्याचं संपूर्ण एक पीस आपल्याला तो दाखवणार आहे. तर बघूया आपण. मी थोडं साईडला उभं राहून बोलतो म्हणजे सगळ्यांना स्क्रीन दिसेल. बरेच लोक मला नावाने ओळखतातच. प्रणात पाटील, वीणा पाटील आणि प्रदीप पाटील हे माझे आई वडील आहेत आणि बरेच लोक हे पण ओळखतं जाणून आहेत की मी काय करतो. सो ज्यांना नाही माहीत त्याच्यासाठी जस्ट एक क्विक आहे. मी नॅचरलिस्ट आहे बाय प्रोफेशन. मी वाईल्ड लाईफ लॉजेस बरोबर काम करतो. तिकडे जे पर्यटक येतात, गेस्ट्स येतात सफारीज करण्यासाठी, तर मी त्यांना सफारीवर घेऊन जातो. मी ड्राईव्ह करतो आणि सायमल्टेनियसली मी त्यांना गाईड करत असतो. जास्त करून जे येतात सफारीसाठी त्यांना टायगर हा खूप आवडता प्राणी असतो की सगळ्यांना असते टायगर बघायचं आहे, टायगर बघायचं आहे. पण हे जंगल असते, इकडे कोणतेही टायगर पाळलेले नाही आहेत किंवा कुठेही बांधलेले नाही आहेत किंवा कोणत्याही प्रकारचं फेन्सिंग वगैरे नसते तिकडे. सो हे टायगर दे आर फ्री टू रोम वेरेवर दे वॉन्ट. आणि आम्ही काही गोष्टी वापरतो जसं पगमार्क्स, काही स्पेसिफिक प्रकारचे आवाज इतर प्राणी करतात जेव्हा ते टायगर किंवा लेपर्ड अशा प्रेडेटरला बघतात, त्यांना आम्ही अलार्म कॉल्स बोलतो. तर अशा सगळ्या गोष्टी वापरून आम्ही प्रयत्न करतो टायगर किंवा लेपर्ड अशा गोष्टी शोधण्याचा. पण प्रत्येक सफारीमध्ये हे सापडतीलच असं काही गॅरंटी नाही आहे. बरेचदा थोडक्यासाठी पण आमची चुकामुक होते. पण या प्राण्यांव्यतिरिक्त पण भरपूर इतर प्राणी जंगलांमध्ये आहेत आणि ऑन एव्हरी सफारी आमचा हा प्रयत्न असतो की जे कोण पर्यटक आले त्यांना जास्तीत जास्त माहिती मिळो, जास्तीत जास्त प्राणी बघायला मिळो जंगलातले, आणि दे शुड फील दॅट दे हॅव सीन समथिंग डिफरंट, दे हॅव एक्सपिरियन्स्ड समथिंग न्यू ऑन द सफारीज. तर हे सगळे फोटोज मीच काढलेत. गेली 14 वर्ष मी आता नॅचरलिस्टचं काम करतोय. मी वेगवेगळ्या जंगलांमध्ये काम केलं आहे. माझं फर्स्ट जंगल जे जिकडे मी जॉब स्टार्ट केलं आहे रणथंबोर नावाचं जंगल आहे जयपूरजवळ राजस्थानमध्ये. आणि त्यानंतर आय हॅव वर्कड इन डिफरंट पार्ट्स. सध्या मी पेंच नावाचं जंगल आहे जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे, क्लोज टू नागपूर सिटी. मी मध्य प्रदेश साईडला असतो आणि सेम जॉब सेमच आहे. जे येतात त्यांना प्रयत्न करा टायगर दाखवायचा, पण टायगर नाही दिसला तर बाकी इतर गोष्टी. सो ओव्हर दीज लास्ट मेनी इयर्स मी भरपूर फोटोज कलेक्ट केलेत. सो थ्रू सम ऑफ दीज फोटोज काही गमतीदार गोष्टी, काही असे प्रश्न जे मला गेस्टकडनं येतात आणि ॲट द सेम टाईम काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन या जंगलातल्या प्राण्यांबद्दल. नेक्स्ट. हॅलो. सो स्टार्ट करतो एक फोटो जो मला खूप आवडतो मी काढलेला, आणि यू गाईज कॅन सी दॅट 3 टायगर आहेत यात बसलेले. सो बरेचदा हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो की अच्छा या जंगलात किती टायगर आहेत. डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द जंगल, जंगलामध्ये कधी मी जिकडे सध्या पेंचमध्ये काम करतो तिकडे जवळपास 60 टायगर्स, ॲडल्ट टायगर्सचं पॉप्युलेशन आहे. पण टायगर्स किंवा मोस्ट ऑफ द कॅट स्पीसीज जी आहे ह्यांचं एक खूप वैशिष्ट्य, हे सॉलिटरी प्राणी आहेत. हे ग्रुपमध्ये राहत नाहीत, हे एकटे राहतात. जेव्हा त्यांचं मेटिंग सीझन असते तेव्हा मेल फिमेल एकत्र येतात, तर तुम्हाला 2 टायगर्स एकत्र दिसू शकतात. बट दॅट इज ऑल्सो फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम. आणि त्यानंतर जी फिमेल असते तिने जन्म दिला की ती पिल्लं त्या आईबरोबर राहतात साधारण 2 वर्ष. ही पिल्लं मोठी झाली
की देन दे असं वाटते की अरे किती एकत्र खूप टायगर फिरतायत. सो दिस इज वन सच फोटो. या लेफ्ट साइडला जी टायगर आहे दॅट इज द मदर. सेंटरमध्ये आणि राईट साइडला तुम्ही जर थोडं बघाल तर ते हे टायगर ऍक्च्युली फिमेल पेक्षा मोठे दिसत आहेत, पण ही तिची पिल्लं आहे जी साधारण 2 वर्षाची झालेली. सो बाय दॅट एज मेल कप्स, कारण का मेल टायगर हा खूप मोठा असतो साईजनी. आपल्या इकडे जे भारतात टायगर सापडतात बेंगॉल टायगर म्हणतो त्यांना, आणि यांच्यात मेल टायगरचं ॲव्हरेज वेट जवळपास 230 किलोग्रॅम्स असते, whereas फिमेल टायगर इज जस्ट 140 किलोग्रॅम्स. सो ऑलमोस्ट 100 किलोग्रॅमचा फरक असतो आणि त्यामुळे मेल्स खूप मोठे दिसतात. सो आफ्टर अ सर्टन एज 1.5-2 वर्षापासून जी मेल कप्स असतात, मेल पिल्लं असतात, ती पण फिमेलपेक्षा मोठी दिसायला लागतात. पण हे बरं झालं की एक टायगर बघितलं, अच्छा तुम्ही तर सांगितलं 60 आहेत, चला नेक्स्ट दाखवा, चला नेक्स्ट दाखवा. अच्छा एका सफारीमध्ये 10-15 तर होऊन जातील ना, बघा दिसतीलच ना. तसं नसते, जसं मी सांगितलं एक तर हे सॉलिटरी आहे. एका टायगरची टेरिटरी एनिवेअर बिटवीन 15 स्क्वेअर किलोमीटर्स टू 60, 70, 75 स्क्वेअर किलोमीटर्स पर्यंत असू शकते. तर एवढ्या एरियामध्ये सहसा 1 किंवा 2 ॲडल्ट टायगर राहतात आणि हे पूर्ण जंगलात पसरलेले असतात. प्लस भारतात असा पण नियम आहे टायगर रिझर्व्हमध्ये, फक्त 20% एरिया जो आहे हा टुरिझमसाठी ओपन ठेवतात, 80% टुरिझमसाठी क्लोज असतो, म्हणजे प्राण्यांना तिकडे डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून. तर वी आर फर्स्ट ऑफ ऑल रिस्ट्रिक्टेड आहे 20% मध्ये जे टायगर्स आहेत तेच दिसतील. त्यात पण तुम्ही ज्या टायगरच्या टेरिटरीमध्ये असेल तो 1 किंवा जर मेल फिमेल असतील तर 2 टायगर एकत्र दिसू शकतात, ॲडल्ट टायगर्स. पण भरपूर वेळा हे लोकांना समजावणं खूप कठीण असते. लोकांना असं वाटते की आम्ही तिकीट काढलंय म्हणजे टायगर आमच्या एंटरटेनमेंटसाठी आहेत आणि ते एक एक करून त्यांनी आमच्यासमोर लाईन लावली पाहिजे, एक एक करून आले पाहिजेत आमच्यासमोर. हा फोटो मी काढलाय राजस्थानमध्ये जवाई नावाची एक जागा आहे. हे टायगर रिझर्व किंवा नॅशनल पार्क असं काही नाही आहे. इकडे ग्रनाईटची डोंगर आहेत आणि या डोंगरांवर लेपर्ड्स, बिबटे राहतात आणि हे गावांच्या खूप जवळ राहतात. गावामध्ये येऊन बरेचदा हे बिबटे बकरी किंवा मेंढी हे प्राणी पकडून खातात. काही काही वेळी त्यांना गावाच्या आसपास मेलेली गाय, म्हैस अशा पण काही गोष्टी मिळतात. पण या जिवंत म्हैस किंवा जिवंत गायीचा शिकार करण्यासाठी बिबटे खूप छोटे आहेत. तर मेलेले जे गाववाले असे सोडून देतात डेड बॉडी, ते स्कॅव्हेंज करतात आणि वाईल्डमध्ये त्यांच्याकडे नीलगाय आणि रानडुक्कर वगैरे अशा काही गोष्टी आहेत खाण्यासाठी. इकडे मेलेला रानडुक्कर आहे, जर त्यांनी शिकार केला की त्या बिबटी फिमेल लेपर्ड आहे, तिला तो मेलेला सापडला हे माहिती नव्हतं, पण आम्ही सकाळी पोहोचलो आणि ती खात होती. एक असंच एकदा टायगर बरोबर झालेलं. आम्ही ताडोब्यात जेव्हा मी होतो, एका फिमेलनी आपल्या पिल्लांसाठी रानडुकराचा शिकार केलेला आणि ते बघून माझ्याबरोबर एक सिनियर सिटीजन होती, गुजराती बाई. मी म्हटलं हे काय खाताय, शी 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 शी, मांस कसं खातात हे. मला तर त्यांचं एव्होल्युशनच तसं झालंय की ते आर इव्हॉल्व्ड टू ईट मीट, ते बाकी काही खाऊ नाही शकत. नाही नाही, तुम्ही त्यांना ट्रेनिंग बरोबर दिली नाहीये. मला बघा, मी 80 वर्षाची आहे, माझं डाएट व्हीगन आहे, तुम्ही त्यांना व्हीगन खायला शिकवा तर दे ऑल्सो लिव्ह टू डॅट. त्याच्या अगोदर हे आमचं डिस्कशन झालेलं, एका फिमेल टायगरचं ॲव्हरेज लाईफ स्पॅन वाईल्डमध्ये जनरली 12 to 14 इयर्स असते. तर त्यांचा हा पॉईंट आला त्याच्यानंतर, हे एवढ्या लवकर यासाठी मरत आहे कारण हे व्हीगन जेवण जेवत नाही आहे. आणि त्याच्यासाठी दोष कोणाचा, तर आमचा, की आम्ही त्यांना व्हीगन खाणं पुरवत नाही. हा पण जवाई मधलाच फोटो आहे. एका रानडुकराचा शिकार करून फिमेल लेपर्ड तिच्या केव्ह मध्ये घेऊन जात होती. सो हे बघताना मी असंच गेसा की जनरली टायगर आणि लेपर्ड जे असतात 20 वेळा अटेम्प्ट करतात तेव्हा एकदा सक्सेस मिळतो. म्हणजे दे स्टील फेल अबाउट 19 टाइम्स जेव्हा ते ट्राय करतात. आणि पिल्लांना भरपूर वेळ लागतो हे सगळं शिकायला. याच दरम्यान हिची जी 2 पिल्ले होती फिमेल लेपर्ड्स, ते जस्ट इंडिपेंडंट झालेले आणि ते शिकत होते शिकार कसं. थोडंफार आईने शिकवलेलं, पण थोडा वेळ लागतो. काही गोष्टी ते स्वतःहूनच शिकू शकतात. तर वाईल दे वर ट्राईंग टू लर्न दॅट,
मला विचार, मग तुम्ही ह्यांच्यासाठी शिबिर का नाही ऑर्गनाईज करत यांना शिकवायला? तर भरपूर वेळा हे खूप कठीण असतं लोकांना की हे कम्प्लिटली वाईल्ड आहे, आमचं यात काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, वी लेट देम बी. आणि ह्युमन्स तर लास्ट 2 वर्षात आले, म्हणजे आपलं जे काही एव्होल्युशन झालंय आणि त्या अगोदर हे सगळे प्राणी स्वतःहून जंगलात होते, त्यांना काही मदत लागत नाही ह्युमन्सकडनं किंवा आपल्या हेल्पची काही गरज नसते. पण लोकांना हेच वाटतं की नाही, आपण काहीतरी केलंच पाहिजे त्यांच्यासाठी. अस्वल किंवा स्लॉथ बेअर आपण म्हणतो तो इकडे उभा आहे. एक लहानपणी आपण गोष्ट आपल्या शाळेत शिकवली जाते किंवा ह्याच्यात, की 2 मित्र एकदा जंगलात चालत होती आणि एक अस्वल आला. तर लगेच एक मित्र आहे तो झाडावर चढला आणि दुसऱ्या मित्राला झाड चढता येत नव्हतं. तर तो बऱ्याच विचार केला काय करू, आणि मग तो जमिनीवर झोपला. ही प्लेड डेड, मरण्याची ऍक्टिंग केली. अस्वल आलं, अस्वलनी त्याचा वास घेतला आणि तो निघून गेला, कारण का अस्वल मेलेल्या काही गोष्टी खात नाही. मग तो दुसरा मित्र येऊन विचारला, अरे तू अस्वल काय बोलला तुझ्या कानात? तो बोलला की अशा मित्राची मैत्री ठेवू नकोस. आता व्हेरी रिसेंटली 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही जंगलात वॉक करत होतो. माझ्याबरोबर एक मुंबईची डर्मेटोलॉजिस्ट होती आणि तिची 4 वर्षाची मुलगी होती. तर मी त्यांना सांगितलं असं काही जर आपल्याला काही दिसलाच मोठा प्राणी वगैरे तर वी हॅव टू स्टिक टुगेदर, डोंट रन. आपण एका ठिकाणी उभे राहू अँड वी हॅव टू मेक सम साऊंड. मग तिने त्याच्यात आपल्या जे काही ती शिकली आहे ते ऍड करून आपल्या मुलीला समजायला लागली. आणि अस्वल आलं तर यू हॅव टू प्ले डेड. खरोखरच असं काही झालं आणि इफ यू प्ले डेड, अस्वल येऊन त्याची जी पुढची नखं असतात, 4-4 इंची नखं असतात त्यांच्या पुढच्या हातांवर, तो तुम्हाला पाडून टाकेल. रिअल लाईफ मध्ये असं अस्वल कधी करत नाही. तर आपल्याला खूप गोष्टी अशा चुकीच्या आपण ऐकतो आणि मग आपल्याला वाटते हेच खरं आहे. त्यामुळे माझं जे टायटल होतं तर रिअल जंगल बुक, की रिअल मध्ये काय असते जंगलांमध्ये. हे भरपूर वेळा आम्ही सकाळी सफारी स्टार्ट करतो तर बोलता इकडे तिकडे कशाला फिरतोय, आपण सगळ्यात पहिला डेनकडे जाऊया. कोणतं डेन? नाही, टायगर डेन मध्ये राहतो ना, कारण का लहानपणी शिकलं टायगर अँड लायन लिव्ह इन अ डेन. ऍक्च्युअल मध्ये टायगर आणि लायन डेन मध्ये नाही राहत, ते ओपन मध्ये झोपतात. त्यांची मोठी टेरिटरी असते, असं नसते की त्यांचं एकच घर असते आणि तिकडेच जातात आणि तिकडेच राहतात. बरेचदा मेल आणि फिमेल एकत्र दिसले टायगर की लगेच प्रश्न असतो, अच्छा ही याची वाईफ आहे का, हा हिचा हजबंड आहे का, अच्छा यांचं मॅरेज झालंय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. हे असे सगळे प्रश्न आम्ही टॅकल करत असतो. हा फोटो मी पेंचच्या जंगलातच काढलाय. लेपर्ड जमिनीवर बसलेला आणि तो खूप चांगल्या प्रकारे कॅमोफ्लाज झालेला आहे. सुकलेलं गवत आणि ह्याच्यात इतका इझिली दिसत नव्हता. आणि त्याचं लक्ष होतं वरती काही माकडं फिरत होती आणि तो वेट करत होता की एखादं माकड चुकून खालती येईल. माकडांनी अजून त्याला स्पॉट केलं नव्हतं. ते माकड खालती आलं की शी वुड ट्राय टू हंट इट. जसं मी सांगितलं की they are still only able to kill once out of the 20 times they make an attempt. 19 वेळा on an average they are still unsuccessful. प्रत्येक वेळी जे शिकार करतात कधी कधी हे जो प्रोसेस आहे स्टॉकिंगचा ह्याच्यात 2-3 तास पण जातात. बट त्यांना माहिती आहे तेवढी इट्स अ कठीण प्रोसेस, हार्ड प्रोसेस आहे. अँड दे आर एबल टू पुट दॅट मच, दे आर विलिंग टू पुट दॅट मच टाइम इन इट. पण आमच्या बरोबर गेस्ट असतात गाडीत, त्यांचं लगेच अरे और कितना देर, जल्दी उसको बोलो ना जल्दी करे थोडासा. तर तो आमच्या ह्याच्यासाठी तो शिकार थोडी करतो, तो त्याचं पोट भरण्यासाठी शिकार करतोय. सो आपल्याला काय वाटते हे ह्याच्या काही त्यांना हे नाही, दॅट इज नॉट अ क्रायटेरिया फॉर दॅट टू लिव्ह देअर लाईफ. अच्छा, जस्ट एक फोटो काहीतरी आपल्याला किती कमी कधी कधी आपण वाचतो आणि माहिती असते. सो एक डिअर आहे आणि तुम्हाला दिसतंय तो काय खातोय? एक हाड आहे, बोन आहे. आपण जाणं की डिअर म्हणजे व्हेजिटेरियन प्राणी, हर्बिव्होरस प्राणी, फक्त लीव्स आणि ग्रास खातो. बट फक्त लीव्स आणि ग्रास मध्ये त्यांना त्यांचे जे कॅल्शियम आणि बाकी काही मिनरल्स मिळत नाही. ते मिनरल्स ऑब्टेन करण्यासाठी त्यांच्याकडे काही इतर गोष्टी आहेत. बरेचदा हे डिअर, हत्ती,
जे व्हेजिटेरियन प्राणी आहेत, माकडं पण मड खाताना दिसतात, चिखल. कारण त्या चिखलामध्ये सॉल्ट्स असतात ज्या डायल्यूट झाले, सल्यूट झाले. डिअर त्यांचे जे शिंग पडतात, अँटलर्स, ते पण चाटून चाटून खातात, कारण का त्यातनं पण त्यांना कॅल्शियम मिळते. आणि दी अदर सोर्स इज बोन्स. मेलेला प्राणी असेल खूप आधीचा आणि त्याची हाडं पडलेली असतील तर डिअर, हत्ती आणि बाकी सगळे इवन कॅटल वगैरे हे सगळे चावून चावून हाडं पण खातात, कारण का त्यातनं पण त्यांना कॅल्शियम मिळते. ऑन दी अदर साइड देर इज नो ॲनिमल विच इज 100% कार्निव्होरस ऑल्सो. टायगर, लेपर्ड ह्यांच्या डाएटमध्ये पण कधी कधी रफेलसाठी तुम्ही बघा तर ते गवत खातात. पाळलेले कुत्रे, मांजरी हे पण गवत वगैरे खातात. सो एनी ॲनिमल त्याच्यात जरी आपण त्याला कार्निव्होरस बोललो तरी थोडंसं हर्बिव्होरस डाएट त्याच्या ह्याच्यात असते, आणि आपण त्याला हर्बिव्होरस मानलं तरी त्याच्या ह्याच्यात थोडंसं कार्निव्होरस डाएट असतंच. जसं मी सांगितलं की बऱ्याचदा टायगर किंवा लेपर्ड हे काही प्रत्येक सफारीत भरपूर प्रमाणात दिसतात असं नाही. सो देर इज अ लॉट ऑफ फ्री टाइम, तेव्हा मी प्रयत्न करतो मग बाकी इतर गोष्टी गेस्टना दाखवायच्या आणि त्यामध्ये त्यांचं थोडंसं इंटरेस्ट आणि एंटरटेनमेंट आहे. तर पक्षी हेच खूप दिसतात पूर्ण जगभरात. मोर दॅन 10,500 स्पीसीज आहेत बर्ड्सचे. आपल्या भारतातच फक्त 1500 पेक्षा जास्त स्पीसीज आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला शहरामध्ये गेलात काही, गावामध्ये गेलात काही किंवा जंगलात गेलात, पक्षी हे भरपूर नंबरमध्ये दिसतात. सो वी ट्राय टू शो देम थोडेफार पक्षी, थोडं त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करत. तर काही पक्षी आहेत जे कलरफुल आहेत, मोठे आहेत आकाराने, ह्यांच्यात खूप इझिली इंटरेस्ट येतो लोकांना. सो मोर एक असा पक्षी जो बघितल्यावर लोकांना कधी जास्त कंप्लेंट्स नसतात, आणि त्यात जर तो डान्स करताना दिसला तर अजूनही जास्त आहे. पण तो डान्स करताना नाही दिसला तो मग ये डांस क्यों नहीं कर रहा है, ये कब डांस करेगा, हम कब उसको हमारे लिए आप उसको बोलो ना एक बार डांस करे हमारे लिए. तो मोर डान्स करतो कारण का त्याला लांडोर फिमेल असते तिला इम्प्रेस करायचं असते. जर फिमेल नसेल आजूबाजूला तर मोर कधीच डान्स करणार नाही, तो तुमच्या एंटरटेनमेंटसाठी कधीच डान्स करणार नाही. ऑन दी ऑपोजिट साइड बाकी काही कलरफुल पक्षी पण आकाराने छोटे असतात. मग यात थोडा इंटरेस्ट लोकांचा गॅदर करणं थोडं अजून कठीण होते. ही रेड मुनिया नावाची एक बर्ड आहे. ही साधारण माझ्या बोटा इतकी एवढी मोठी असते आणि खूप हायपर ऍक्टिव्ह पण असते. विंटरमध्ये ह्यांचं नेस्टिंग होते तेव्हा ते गवत तोडून कलेक्ट करतात, गवत आणि कापूस वगैरे आपलं नेस्ट बनवायला. त्या काळातला फोटो आहे. पण कारण ही डान्स नाही करत किंवा तितकी मोठी नाही आहे, लोकांचा इंटरेस्ट कमी असतो. बट इफ यू ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली, इट इज अ व्हेरी कलरफुल बर्ड. अजून एक पक्षी ज्याच्यात लोकांना खूप इंटरेस्ट येतो, इंडियन रोलर ह्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये नीलकंठ असं म्हणतात त्याला. निळा रंग असल्यामुळे ह्याचं असोसिएशन शिव बरोबर पण होते. एक स्पेशल गोष्ट आहे, सेंट्रल इंडियामध्ये जे आदिवासी लोक आहेत ते असं मानतात की जर दसऱ्याच्या दिवशी रोलर तुम्हाला दिसला, नीलकंठ दिसला तर धनप्राप्ती होईल. तर दसऱ्याच्या दिवशी भरपूर लोक असे एकत्र ग्रुपमध्ये फिरतात आणि रोलर बघायचा प्रयत्न करत असतात. मी कान्हामध्ये असताना एकदा ट्रेननी मी मुंबईवरनं गोंदिया स्टेशनपर्यंत गेलो. तिकडनं एक गाडी आलेली मला पिकअप करायला. तिकडे मी कान्हामध्ये जॉब करायचो, तिकडे घेऊन जायला. मध्ये जाताना एक जंगलाचं पॅच आहे आणि तिकडे टायगर आहेत. असं दिसत नाही जास्त कारण का ते थोडे हायवे आहे आणि घाबरून राहतात वगैरे म्हणून लपलेले असतात. पण आम्ही जात असताना मी बघितलं 3 बसेस उभ्या आहेत. एका नाला आहे तिकडे आणि लोक सगळे उतरून काहीतरी नाल्यात बघताय. मी आणि ड्रायव्हर होता माझ्याबरोबर. म्हणजे अरे यार ह्याला टायगर दिसतोय, चल 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 लवकर. थांबवलं आम्ही, बघतोय काय बघतात काय कळत नाहीये. मग एकाला विचारलं अरे का आहे टायगर, तर टायगर नाही जर नीलकंठ बैठे, नीलकंठ देखो देखो. तर इतकी मान्यता आहे त्यांच्यात की नीलकंठ दिसलाच पाहिजे. बस लोकांनी आपली बस थांबवली, लोक उतरून शोधायला लागले. नीलकंठचं असं एक हे आहे की आपण असा दिसला तर तो ब्ल्यू कलर त्याच्यावरचा दिसतो, पण जेव्हा तो पंख उघडतो तेव्हा अजून जास्त ब्ल्यू आहे त्याच्या अंडरविंग्सवर.
आणि मला बरेच वर्ष आले की त्याचा विंग्सचा फोटो उडताना किंवा असं काहीतरी घ्यायचा होता. पण बरं ते जसं एक टुरिस्ट असतात बरोबर जाणार, अरे और कितना देर, चलो चलो हां देख लिया चलो. सो मला कधी ते हेच झालं नाही की मी पेशंटली एका ठिकाणी वेट करू आणि नीलकंठचा फोटो. पण या पावसाळ्यात म्हणजे लाईक भिजलेला नीलकंठ मिळाला आणि तो सकाळी जस्ट क्लाउड्स थोडे हे होत होते आणि त्याच्यातनं सनलाईट येत होता, तर तो आपले पंख थोडीशी उघडून बसलेला आणि आय वॉज एबल टू गेट त्याच्या विंग्सचा आतमधला कलर. पण त्याच नंतर काही महिन्यांनी एक गेस्ट आले जे फोटोग्राफर्स होते आणि ते बोलले की नाही, एका ठिकाणी कुठेतरी थांबू जिकडे आम्हाला नीलकंठचा उडताना फोटो घेता येईल. तर लकीली एक नेस्टिंग पेअर होता. सो हे जे होल दिसतंय झाडात हे त्याचं नेस्ट होतं आणि त्यात तो जायचा किडे घेऊन, प्रॉब्ली पिल्लं होती तर त्यांना किडे फीड करायला आणि मग परत निघायचा. तर आम्ही तिकडे ऑलमोस्ट अर्धा तास पाऊण तास आम्ही काढला आणि फोटोग्राफरला पण इंटरेस्ट होता, त्यामुळे मला पण एक चान्स मिळाला की आपला आरामात कॅमेरा वगैरे सेट करून बाहेर निघताना त्याचे फोटोज काढता येतात. पण जर पक्ष्यामध्ये कलर्स नसतील तर मग त्या पक्ष्यात बघण्याला कोणाला इंटरेस्ट नसतो. अरे हा ठीक आहे चलो कोई. सो हा जो पक्षी आहे ह्याचा कदाचित तुम्ही आवाज ऐकला असेल किंवा नावाने तर तुम्ही ऐकलं असेल, पावशा. साधारणतः गरमी सुरू झाली की हा कॉलिंग सुरू करतो, पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ. याला इंग्लिशमध्ये आम्ही ते नाव लक्षात ठेवण्यासाठी ब्रेन फीवर असं म्हणतो. पक्षी बोलतोय ब्रेन फीवर ब्रेन फीवर. ह्याचं दुसरं इंग्लिश मधलं नाव आहे कॉमन हॉक कुकू. कुकू माहिती असेल तुम्हाला, कोकिळा जी असते त्याच ग्रुप मधला आहे. आणि हे पक्षी स्वतःचं घरटं नाही बांधतात. हे काय करतात, दुसऱ्याच्या घरट्यामध्ये आपलं अंड टाकतात. सो एक बॅबलर नावाचा पक्षी आहे ज्याच्या नेस्टमध्ये, बॅबलरला आपण मराठीत सातभाई असं म्हणतो कारण का ते नेहमी ग्रुपमध्येच दिसतात. तर कॉमन हॉक कुकू जाऊन बॅबलरच्या ह्याच्यात आपलं अंड घालतो. कधी कधी जर त्यांना वेळ मिळाला तर ते काय करतात, एक अंड ढकलून बाहेर पाडतात आणि मग आपलं अंड घालतात. पण कधी कधी तितका वेळ नसतो. ह्यांच्यातला मेल जनरली असं करतो की पक्ष्यांना, जे घरट्यावर पक्षी बसले त्यांचं डिस्ट्रॅक्ट करतो त्यांना, तोपर्यंत जाऊन फिमेल अंड टाकते आणि पळते लगेच. पण तसं जरी झालं, जरी अंड काढता नाही आलं तरी त्यातनं जे पिल्लू निघते त्या पिल्लाला इन्स्टिंक्टिव्हली असं हे असते की सगळ्यात पहिलं बाकीची अंडी बाहेर ढकलून टाका. तर ते इतकंसं पिल्लू त्याला कोणी शिकवलं नाहीये, पण त्याच्या DNA मध्ये एन्क्रिप्टेड आहे की मला कॉम्पिटिशन खतम करायची आहे. कुकूचं पिल्लू बाकी पिल्लांपेक्षा म्हणजे बॅबलरच्या पिल्लापेक्षा जास्त लवकर पण ग्रो होते. तर काही दिवसातच ते खूप आकाराने मोठं असते आणि बाकी पिल्लं छोटी असतात. तर प्रत्येक वेळी पेरेंट्स काही खाणं आणतात त्यांना भरवायला. कुकूचं पिल्लं असं मोठं तोंड उघडते आणि लगेच ते खाणं घेते. बाकीच्या पिल्लांना तितकं खाणं मिळत नाही आणि ते कधी कधी म्हणजे कुपोषणाने पण मरतात. पण कुकूसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ॲट द राईट टाइम त्यांनी अंड टाकावं. खूप लवकर झालं तर बॅबलरचं अजून घरटच बनते, बॅबलरचं घरटच रेडी नाही आहे. आणि खूप लेट झालं तर बॅबलरचे पिल्लं उडून गेली आहेत. त्यामुळे इट इज सो इम्पॉर्टंट टू फाइंड अ पार्टनर ॲट द राईट टाइम. मेटिंग करा आणि अंड टाका ॲट द राईट टाइम. की तो पार्टनर शोधण्यासाठी ही कुकू जी आहे ही दिवस रात्र कॉलिंग करते. म्हणजे हा एक पक्षाचा आवाज असा आहे की तुम्हाला सकाळी पहाटे पण येईल, दुपारी 1:30-2 वाजता पण तुम्हाला तो आवाज करताना सापडेल आणि रात्री 1, 2, 3 वाजता पण तुम्ही उठलात कधी तर त्याचा आवाज येत असतो बाहेरनं. म्हणून थोडं पक्षाला वेळ लागलाय म्हणून तो सकाळ दुपार संध्याकाळ कॉल करतोय. तर ब्रेन फीवर, त्याच्या डोक्यात ताप चढलाय म्हणून ते ब्रेन फीवर ब्रेन फीवर. एक दुसरा पक्षी काळा असल्यामुळे रंगाने भरपूर लोकांना असं इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. त्याला कोतवाल नावाचा एक ग्रुप आहे पक्ष्यांचा, ड्रॉंगोज म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये. आणि त्यात हा रॅकेट टेल्ड ड्रॉंगो. त्याची जी टेल आहे त्याला शेवटी असा एक थोडा मोठा साप आहे, म्हणजे आपले बॅडमिंटन किंवा टेनिसच्या रॅकेट्स असतात त्याकडे, म्हणून रॅकेट टेल्ड ड्रॉंगो. जरी हा दिसायला इतका सुंदर नसला तरी या पक्ष्याची खासियत आहे, हा कमीत कमी 35 ते 40 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची नकल करू शकतो.
आणि एकदम हुबेहूब, म्हणजे हा पक्षाचा नुसता आवाज ऐकला तर तुम्हाला वाटेल तो ऍक्च्युअल जो रिअल पक्ष आहे तोच करतोय. जोपर्यंत तुम्हाला हा पक्षी दिसत नाही, यू कॅनॉट बी शुअर की हा रॅकेट टेलनी केलेला कॉल आहे की ओरिजिनल पक्षाचा कॉल आहे. बरेच रिझन्स जसे लोकांनी मांडलेत का हे आवाज करू शकतात अशा वेगवेगळ्या पक्षांचे. पण मी एक जी गोष्ट मी स्वतःहून बघितली आहे, एक रॅकेट टेल ड्रॉंगो असं फांदीवरच बसून इकडे तिकडे त्याचं लक्ष होतं आणि खालती जमिनीवर काही बॅबलर्स, सुकलेल्या पानं वगैरे पडलेली जमीन त्याच्यात जंगलात किडे शोधत होते. सो बॅबलर्सची सगळे त्याचं एक एक पान उचलून टाकतात, त्याच्या खालती काही सापडते बघायला. एका बॅबलरला एक कॅटरपिलर मिळाली जमिनीवर आणि रॅकेट टेल ड्रॉंगोचं लक्ष होतं हे सगळं काय करतायत, कोणाला काय सापडते. ती कॅटरपिलर दिसल्या बरोबरच ह्यांनी ईगलचा आवाज काढला. तर बॅबलर घाबरतात कारण का ईगल त्यांचा शिकार करू शकतात, म्हणून सगळे बॅबलर वरती बघायला लागले की ईगल कुठून आलाय. तेवढा हा रॅकेट टेल ड्रॉंगो आला, त्यांनी त्याच्या चोचेतनं ती कॅटरपिलर खेचली आणि घेऊन उडून गेला. बट ॲट द सेम टाइम दुसऱ्या एकदा मी हे बघलं की रॅकेट टेल ड्रॉंगो एका मांजरीला, छोट्या आकाराची मांजर म्हणजे गावाच्या जवळ, मांजरीला बघून बॅबलरचा अलार्म कॉल करत होते. हा अलार्म कॉल जंगलात बाकी पक्ष्यांना पण माहिती आहे की हा आवाज ऐकला की काहीतरी डेंजर आहे आसपास, सो वी हॅव टू बी अलर्ट. कोणत्याही बॅबलरनी न बघता रॅकेट टेल ड्रॉंगोनी तो आवाज करायला सुरू केला टू लेट एव्हरीवन अराउंड देम नो की इकडे काहीतरी डेंजर आहे. म्हणजे ह्यांना फक्त एक फॉरेन लँग्वेज येत नाही तर फॉरेन लँग्वेजचा अर्थ पण कळतो. युजली आपण असं बोलतो बर्ड ब्रेन इंग्लिशमध्ये एक आहे की ज्यांना जास्त थोडेसे ब्रेन ज्यांचं जास्त चालत नाही, जे जास्त इंटर त्यांना बर्ड ब्रेन म्हणतो. पण तुम्हाला तर बर्ड्सचं इतकं विकसित ब्रेन आहे की दे कॅन ॲक्च्युली लर्न डिफरंट लँग्वेजेस अँड नो देअर मिनिंग ऑल्सो. आउल्स हा जो प्रकार आहे हा लोकांना युजली इंटरेस्टिंग वाटतो. त्यांचे मोठे मोठे डोळे असतात फ्रंट फेसिंग, तर असं वाटतं की कोणतरी दुसरा माणूसच आपल्याकडे बघतोय. आणि आउल्स हे जनरली रात्रीचे ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे यांचं लाईफ एक कम्प्लिटली सिक्रेट असते की काय दिवसाचे करतात. सो मी जवाईमध्ये असताना एक खूप एंडेंजर्ड प्रजाती आऊलची, रॉक ईगल आऊल किंवा इंडियन ईगल आऊल म्हणतात. हा आकाराने भारताचा वन ऑफ द बिगेस्ट आउल्स आहे. म्हणजे स्टेजवर बसला तर साधारण इतका उंच होईल, 2-2.5 फुटाची हाईट असते यांची. आणि इतका मोठा असून सुद्धा टुडे दिस इज वन ऑफ द मोस्ट एंडेंजर्ड बर्ड्स इन इंडिया. एक तर हे आकाराने इतके मोठे असल्यामुळे हे झाडांमध्ये नाही आणि डोंगरावर वगैरे असे केव्ज असतात छोटे, त्यामध्ये घरटी करतात. आसपास जो दगड आहे हा ग्रॅनाइटचा दगड आहे आणि ग्रॅनाइटच्या मायनिंगमुळे ह्यांचं जे हॅबिटॅट आहे हे एक तर नाहीसं होते. बट देर इज वन मोर रिझन विच इज व्हेरी सॅड. एस्पेशली महाराष्ट्रात असं म्हणतात की ब्लॅक मॅजिक जे होते, काळा जादू वगैरे, त्याच्यात घुबडाची बली चढवा. इफ यू सॅक्रिफाईस अन आऊल, तुम्हाला जे पाहिजे ते लवकर मिळेल. आणि मग त्यात हे जे फसवणारे लोक असतात तेव्हा की तुम्ही छोटं घुबड मारलं तर ते खूप लेट होईल, मोठं घुबड मारलं तर जे तुम्हाला पाहिजे ते लवकर प्राप्त होईल. एक कॉमन माणसाला कुठे माहिती कुठे जाऊन घुबड मारायचं, टेन्शन नका घेऊ, आम्ही अरेंज करून देऊ. आणि या लोकांचे हे असतात लोक कनेक्शन्स जे जाऊन ही घुबडं मारतात. आज सगळ्यात फास्ट नंबर्स कोणत्या आऊलचे कमी होत आहेत भारतात, तर ते हे आऊल आहे अनफॉर्च्युनेटली. ते सगळ्यात मोठ्या आऊल्स पैकी एक होतं, हे सगळ्यात छोट्या आऊल्स पैकी एक आहे. आणि त्यांचा ह्याचा कॅमोफ्लेज इतका मस्त आहे की ते झाडाच्या खोड्याला टच होऊन बसलं तर त्याचा रंग एकदम मॅच होतो. बट हे त्याचं डोकं इकडे आहे. इंडियन स्कॉप्स आऊल असं याचं नाव आहे. हे पक्षी मोठे झाले की ते शांत चुपचाप बसून राहतात कारण का त्यांना माहिती आहे आपलं कॅमोफ्लेज जास्त महत्वाचं आहे. आपण आकाराने छोटे असल्यामुळे कोणी मांजर किंवा दुसरा ईगल किंवा असं काहीतरी आपला शिकार करू शकते, तर ते शांत बसून राहतात. पण ह्यांची जी पिल्लं असतात त्यांना बरेचदा तितका पेशन्स नसतो
मी बेंचमध्ये जिकडे आता सध्या जॉबवर आहे तर त्या रिसॉर्टच्या आमच्या प्रिमायसेसमध्ये या घुबडांनी नेस्ट केलेलं. आणि आम्ही जेव्हा पण त्या झाडाच्या आसपास पास व्हायचो तर लगेच पिल्लू येऊन बाहेर बघायचो कोण आलाय, काय आवाज होतोय. हा त्यावेळी टिपलेला एक फोटो आहे. बाकी जे मोठे पक्षी असतात त्या पण बरेचदा लोकांना खूप इंटरेस्टने बघतात. सर्पंट ईगल नाव मी ऐकलं पण या ईगलचं मेजर डाएट म्हणजे सगळ्यात जास्त हे जे शिकार करून करतात ते साप आणि त्यामुळे त्याचं नाव सर्पंट ईगल. मी बऱ्याचदा यांना साप घेऊन असं उठताना वगैरे बघितलेलं पण मला फोटो नव्हता मिळाला. तर कान्हामध्ये मला दिवड ज्याला आपण मराठीत म्हणतो चेकर्ड किलबॅक नावाचा साप आहे आणि एका तलावाच्या जवळ हा ईगल साप पकडून बसलेला. वल्चर्स सगळ्यांना माहिती असली गिधाड ज्याला म्हणतो. आणि वल्चर्स स्कॅव्हेंजर्स हे आपण आधीपासून शिकतो. मेलेला प्राणी वगैरे असला जंगलात की वल्चर्स आर वन ऑफ दी ॲनिमल्स जे आता संपवून टाकतात, त्यामुळे रोगराई पसरण्यापासून थांबवतात. हा फोटो कान्हामध्ये काढलेला आणि एक जॅकल्स म्हणजे लांडगे कोल्हे असतात त्यांनी एक ह्याचं स्पॉटेड डिअर चितलचं पिल्लू मारलेलं आणि त्यांना जितकं खायचं होतं तितकं खाऊन ते निघाले. मग लगेच काही वल्चर्स आले आणि ते बाकी ते संपवायचं काम करायला लागलेले. ही जी प्रजाती आहे वल्चर्सची पण भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात इंडियामध्ये दिसणारं हे वन ऑफ द मोस्ट कॉमन वल्चर्स व्हाईट रम्प्ड वल्चर्स. ह्याच्या पाठीवर लोअर बॅकवर एक मोठा व्हाईट पॅच असतो त्यामुळे ते नाव व्हाईट रम्प्ड वल्चर. 1980s मध्ये असा अंदाज होता की या वल्चरचं पॉप्युलेशन जे आहे हे 80 मिलियनच्या आसपास आहे आणि हे फक्त इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये सापडतात. त्यामुळे पूर्ण जगभरात रॅप्टर्स शिकारी पक्ष्यांमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला हा एक पक्षी मानायचे. 2005 मध्ये त्याचं पॉप्युलेशन होतं 3000 पेक्षाही खालती. म्हणजे 99% पेक्षा ह्याचं जास्त पॉप्युलेशनमध्ये ड्रॉप झाला. जेव्हा संशोधन केलं तेव्हा कळलं की शेतकरी लोक हे आपल्या कॅटल्सना लाईफस्टॉक ॲनिमल्सना डायक्लोफिनॅक नावाचा एक पदार्थ ॲज अ पेन किलर म्हणून द्यायचे त्यांचे मसल्स वगैरे रिलॅक्स व्हायला. आणि असे प्राणी जे मरतात आणि त्यांना गावाच्या वेशीवर टाकतात वल्चर्स येऊन जेव्हा त्यांना खायचे दॅट यूज टू अफेक्ट देअर किडनीज. त्यांचे किडनी फेल व्हायच्या आणि त्यामुळे वल्चर्स भरपूर नंबर्समध्ये मेलेले वल्चर्स पण अशा डम्पसाईट्सच्या आसपास आढळलेले. डायक्लोफेनॅक त्यानंतर कम्प्लिटली बॅन केलं. युरोप आणि अमेरिकामध्ये हे खूप आधी झालं. त्या लोकांना कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि लेट्स ॲक्ट ऑन इट. आफ्रिका आणि एशियामध्ये हे बॅन येईपर्यंत बराच उशीर झाला आणि त्यामुळे आपल्या इकडे वल्चर्सचं पॉप्युलेशन खूप डाऊन गेलं. ते झाल्यानंतर सुद्धा काही मोठ्या मोठ्या कंपनीज होत्या त्यांनी खूप प्रमाणात डायक्लोफेनॅक प्रोड्यूस केलेलं आणि त्यामुळे ते ब्लॅक मार्केटमध्ये बऱ्याच इझिली अवेलेबल होतं. पण स्लोली त्यावरचा जो बॅन आहे तो खूप स्ट्रिक्ट करत गेली सरकार आणि आता हे मिळत नाही. डायक्लोफेनॅक याचं प्रोडक्शन पण बंद आहे. पण आपण जे खातो त्यात काही मेडिसिनमध्ये अजूनही डायक्लोफेनॅक आहे. आणि या वल्चरला वाचवण्यासाठी याचं एक आर्टिफिशियल ब्रीडिंग सेंटर निर्माण केलं. हे काय करायचे की अंडी वाईल्डमधनं घ्यायचे आणि मग त्या अंड्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये वाढवायचे, त्यांना खाणं वगैरे तिकडेच द्यायचे सो दॅट वी आर एबल टू मेक शुअर त्यांच्या खाण्यामध्ये डायक्लोफेनॅक नाही आहे. आणि गेले 4-5 वर्ष तर झाली कोविडच्या जस्ट आधीपासून कॅप्टिव्हिटीमध्ये जे वल्चर्स मोठे झाले त्यांना वाईल्डमध्ये परत सोडायला लागले आणि वी आर एबल टू सी द रिझल्ट्स. हळूहळू यांचे नंबर्स आता परत वाईल्डमध्ये पण वाढत चालले आहेत. मी आता भरपूर वाईल्ड लाईफ फोटोज म्हणजे मी काढलेले फोटोज दाखवतोय आणि असं फोटो बघायला खूप छान वाटते की अरे मस्त प्राणी आणि ओपनमध्ये फिरतोय वगैरे. पण असा फोटो मिळणं इज ऑल्सो नॉट अ व्हेरी कॉमन इन्स्टंट. कारण का त्या प्राण्याला आम्ही सांगू नाही शकत तू इकडनं चाल, अच्छा लाईट असा आहे तू इकडे पोच दे. त्याला जे करायचं तो तेच करत राहणार. त्यामुळे असे फोटो खूप कमी येतात. असे फोटो आम्हाला भरपूर मिळतात.
जिकडे खूप गवत वगैरे आहे आणि त्यामागे तो टायगर आपली टेरिटरी मार्क करतोय. त्याची शेपूट वरती गेली आहे आणि टायगर्स लेपर्ड्स हे काय शेपूट वरती करून युरिनचा एक स्प्रे करतात झाडांवर किंवा बाकी पोस्टवर. त्यामुळे एक सेंट राहतो आणि दुसरा जो कोण टायगर येईल तिकडे चालत त्याला तो सेंट येईल आणि त्याला कळेल ही ऑलरेडी दुसऱ्या एका टायगरची टेरिटरी आहे. ही त्याची टेरिटरी मार्क करण्याचं एक हे आहे. त्यामुळे फोटोग्राफी करताना पण पेशन्सची खूप गरज असते. असे काही फोटोज मी दाखवतो जेव्हा मला खूप चॅलेंजेस झाले फोटोज काढताना. आणि सो हा ब्लॅक नेप मोनार्क नावाचा एक छोटासा पक्षी आहे. हा साधारण इतक्याच आकाराचा असतो आणि खूप हायपर ऍक्टिव्ह असतो. तो जास्त वेळ बसत नाही, इकडे तिकडे झाडाझुडपातना उडत असतो. हा फोटो जेव्हा मी काढला, लकीली मी कॅमेरा घेऊन होतो आणि हा पक्षी साधारण माझ्यापासून 6 फुटावर येऊन बसला. आता मी ऑपॉर्च्युनिटी मला झालं की ह्या पक्षाची इतक्या जवळना फोटो तर येणार नाही. मी फोटो काढतोय, संध्याकाळची वेळ होती आणि आय कॅन फील की मच्छर येऊन माझ्यावर बसतायत कपाळावर, हातावर आणि चावतायत. पण मी जर हल्लो मच्छराला तर तो पक्षी पण उडून जाईल. सो जे काही 5-7 मिनिटं हा पक्षी बसून राहिला, मी डिसाइडेड लेट मी टॉलरेट दीज मस्किटो बाईट्स, पण तो फोटो घेणं जास्त. असंच एक झिब्रा ब्लू नावाचं बटरफ्लाय आहे. भरपूर छोटं, म्हणजे तुमच्या थंबनेलच्या आकाराचं असेल साधारण. आणि हा फोटो काढण्यासाठी मी जमिनीवर झोपलेलो खालती. हे एकदम गवतात बसलेलं, बट खालती झोपून काढल्यावर आय कुड एलिमिनेट जे बाकी गवत आणि डिस्टर्बन्स होतं. आणि हा फोटो काढताना मला असं कळलं की पाटणं सन एका अँगलमध्ये, सकाळची वेळ होती आणि सन जस्ट पाठच्या झाडांच्या वरती निघत होता. आणि जर 5 मिनिटं थांबलो तो सन निघाला तर मला ह्याच्या मागणं येणारा ब्लू कलर दिसेल, हे मला एक अँटिसिपेशन मी केलेलं. मला मी बसून राहतो कारण का मी उठलो तर फुलपाखरू पण उडून जाईल. पण तिकडे खालती जमिनीवर असताना आणि मी सँडल घातलेले, अचानक मुंगळा माझ्या पायाच्या अंगठ्यावर चावला. म्हणजे आता मी उठलो तर ते फुलपाखरू उडून जाईल आणि मला तो फोटो मिळणार नाही. तो त्यानं असं झटकून मी थोडा प्रयत्न केला. 4-5 मुंगळ्यांनी मला चावलं. पण हा जो फोटो मला बघ, ह्याच्या बॉर्डर एकदम ब्लू कलर रंगाची असते आणि तो सन जेव्हा मागणं येतो सनलाईट तेव्हाच ती दिसू शकते. सो टू गेट दॅट फोटो केलेलं. सो ग्राउंडवर बऱ्याचदा आय लेवल फोटोज घेण्यासाठी असं आम्ही खालती झोपून काढणं हे काही खूप नवीन असं हे नाही आहे आमच्यासाठी, पण लोकांसाठी हे खूप अनयुज्युअल गोष्ट आहे. मी कान्हामध्ये ज्या रिसॉर्टमध्ये जॉब करत होतो तर हा पफ थ्रोटेड बॅबलर नावाचा पक्षी आहे आणि हा जनरली जंगलात खालती जमिनीवर पानांमध्ये वगैरे किडे शोधतो. वरना फोटो काढला तर तितका चांगला त्याच्या आईज वगैरे दिसतात म्हणून मी खालती झोपून फोटो काढत होतो. आणि कॅम्पचे जे मॅनेजर होते त्यांची वाईफ पण तिकडे आलेली राहायला आणि ती वाईल्ड लाईफला काहीच नॉलेज नव्हतं त्यांना. मी फोटो काढताना ते एका साईडने आले आणि जोरात डोळ्या करून पळून गेले. मी बोललं काय झालं तू बोलले की तुला चक्कर येऊन पडलेलास ना तू. बोललं नाही. बोललं अरे यार तू असं झोपू वगैरे नको जमिनीवर, आम्हाला असं वाटतं काय झालं. एक दुसरं फुलपाखरू आहे टॉनी राजा नावाचं आणि हे खूप हायपर ऍक्टिव्ह असते, खूप उडत असते आणि असं फारच क्वचित आहे की असं आपल्याला मला बसलेलं मिळते. तर जेव्हा ते दिसलं तेव्हा फोटो काढायचे होते पण आसपास खूप गवत होतं. झोपून काढल्यावर मला माहिती होतं त्याचा डोळा आणि त्याचं ॲटलिस्ट तोंड वगैरे ते चांगलं दिसेल. ही त्याची जीभ आहे. फुलपाखरांचं पण एक सवय असते, ते युजली फुलांमधनं मध पितात. या मधातनं त्यांना एनर्जी खूप मिळते, शुगर खूप मिळते. पण त्यांच्या मेटिंगसाठी त्यांना काही मिनरल्स लागतात आणि हे त्या मधात त्यांना मिळत नाही. तर हे ते मिनरल्स घेण्यासाठी परत एक मडपडलिंग नावाची ॲक्टिव्हिटी करतात, जिकडे जसं मी बाकी प्राण्यांबद्दल सांगितलं मिनरल्ससाठी आयदर ओल्या चिखलात किंवा मग बाकी काही पदार्थ आहेत जिकडे मिनरल्स मिळते अशा आहेत. तर ही जी आहे खालती काळं दिसते ही टायगरची विष्ठा आहे. सो तो टायगरच्या विष्ठेवरनं मिनरल्स घेत होता. आता परत
प्रश्न तोच येतो की बटरफ्लायचा फोटो इम्पॉर्टंट आहे की ते स्मेल वगैरे नाही घेणं हे आहे. बट फोटो मिळत असलं की आम्ही हे सगळं इतकं हे नाही ठेवत. स्मेलवरनं अजून एक माझा किस्सा आहे. या पक्ष्याचं नाव आहे ग्रेट ॲड्ज्युटंट, एक प्रकारचा कर्कोचा स्टॉर्क आहे आणि हा वर्ल्ड मधला सगळ्यात रेअरेस्ट स्टॉर्क आहे. ह्याची आता जगभरात पॉप्युलेशन साधारण 1200-1300 इंडिव्हिज्युअल्स इतकीच आहे. तर ह्याचा फोटो काढण्यासाठी एक जागा आहे जिकडे हा कन्फर्म दिसतो. मग अरे वर्ल्ड रेअरेस्ट स्टॉर्क म्हणजे कुठेतरी रिमोट एरियामध्ये वगैरे जावं लागेल. तर ती एक कन्फर्म जागा म्हणजे गुवाहाटी, आसाम जवळचं जे कॅपिटल आहे त्याच्या डंपयार्डवर गेला तर हे स्टॉक तिकडे भरपूर ह्याच्यात दिसतात. तर तुम्हाला असं लागलं या लोकांना वेळ लागलाय, पण असे फोटोग्राफर्स भरपूर नंबरमध्ये येतात तिकडे आणि कचऱ्यात न फिरतात या स्टॉकचे फोटो घेण्यासाठी. दुसरा प्रकारचा आऊल आहे हा. जवाईचा माझा फोटो आहे. ह्याला पिंगळ्या असं म्हणतात मराठीत आणि इंग्लिशमध्ये स्पॉटेड आउलेट. आउलेट यासाठी कारण का ह्याचा जो मोठा आऊल आहे म्हणजे तो पण आकार माझ्या हाता इतकाच असेल. ह्यांचं एक घरटं मला आम्ही जवाईमध्ये जिकडे सफारी वगैरे करायचो आणि पेट्रोल तिकडे मला माहिती होतं ह्यांचं नेस्टिंग आहे. तर मी दररोज आपलं येता जाताना तिकडनंच राऊंड घ्यायचो आणि मी 2 मिनटं थांबून बघायचो आऊल्स आहेत नाही आहेत, गेले नाही गेले. भरपूर अरे रोज रोज क्या वही आऊल जाके देखता है, बोर नहीं होता क्या तेरे को. पण मी जर ते ऐकून थांबलो असतो, मी रोज रोज नसतो गेलो तर काही दिवसांनी मला हा फोटो मिळाला. आऊलला जस्ट त्याचा म्हणजे झोपेत तो उठत होता आणि ते एक डोळा उडा करून माझ्याकडे बघत होता. आता या आऊलला मी तोपर्यंत मे बी 100ला बघितलं असेल, पण ते एक इंटरेस्ट आहे की नाही अजून एकदा जाऊन बघू काहीतरी नवीन सापडेल. असाच एक जवाईमधला माझा वन ऑफ माय फेवरेट फोटोज. आम्ही एका लेपर्डला संध्याकाळ होत होती, अंधार होत होता आणि ही लेपर्ड डोंगरावरनं खालती उतरत होती. खालती उतरून शी ट्राईड टू हंट अ डॉग. गावातला एक म्हणजे फेरल डॉग होता. शिकार करण्याचा प्रयत्न केला, नाही मिळाला. थकलेली म्हणून ती एका ठिकाणी बसली. सो मी तिकडे गाडी लावली म्हणजे इकडे थांबून बघू थोड्या वेळ सनसेट होतोय काहीतरी वेगळा फोटो येईल. सो आधी स्काय ऑरेंज झाली, क्लाउड, जूनचाच महिना होता. स्काय ऑरेंज झाली आणि मला हा एक फोटो मिळाला. नंतर मग माझ्याबरोबर एक कली चल 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 झालं ना फोटो आता जाऊया आपण. म्हणजे थोड्या वेळ 5 मिनिटं अजून थांबून बघूया. आणि थोड्या वेळाने स्काय पिंक झाली आणि हे फोटो मी अजूनही कोणाला दाखवतो लोकांना वाटते मी हे आर्टिफिशियली कलर यात ॲड केले आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही पण बघा सनसेटच्या वेळी कधी कधी स्काय ऑरेंज होते किंवा पिंक होते. हे भरपूरदा बघितलं, पण त्यासमोर एक लेपर्ड पण असणं हे रेअर. हा पण जवाईचाच फोटो आहे. भरपूर वेळा आहेत आमच्या जॉबमध्ये होतं आहे की अँटिसिपेट करावं लागते की काय करणार आहे तो प्राणी आता, तो कुठून चालेल, कोणत्या झाडावर चढेल किंवा कोणत्या नाल्यामध्ये उतरेल, कुठे रोड क्रॉस करेल, हे सगळं अँटिसिपेट करून गाडी आधीपासून लावून ठेवा. सो दॅट दॅन वी कॅन कॅमेरा वगैरे सगळं सेट करून ट्राय. सो आम्ही बघितलं की इकडे मागे क्लाउड्स होते या डोंगराच्या आणि लेपर्ड दुसऱ्या एका साईडनी डोंगर चढलेलं. सो सगळ्या गाड्या त्या लेपर्डला फॉलो करत करत येत होत्या. मी गेस्टला सांगितलं आणि म्हणलं की आपण आधीच जाऊन थांबूया आणि मे बी वी माइट गेट बेटर फोटोज रादर दॅन लेपर्डला पाठना बघता. सो हा एक फोटो मिळाला. थोड्या वेळापूर्वी जो मी पक्षी दाखवलेला ब्लॅक नेक मोनार, हे त्याचंच घरटं बनवताना आहे. सो नेस्टिंग कुठे दिसलं तर आम्हाला असं खूप की अरे यार चलो आता ट्रायपॉड लावून ठेवा आणि इकडे फोटो काढत बसा. कान्हामध्ये जिकडे आमचं रिसॉर्ट होतं त्या रिसॉर्टच्याच कॅम्पसमध्ये हे 2 पक्षी घरट बनवते. सो समोर मेल आहे जो घरट्यात बसलाय आणि मागे फिमेल आहे. सो तिकडे आता उभ्या आम्ही बघत होतो कसे हे घरटं बांधतायत. तर मेल जाऊन काही ना काहीतरी गवत आणि पाळापाचोला घेऊन होतं. फिमेल जी आहे ती जाऊन स्पायडर वेब्स कलेक्ट करून आणत. तर इकडे यू कॅन सी तिच्या तोंडाला काथेरी लागली आहे. दॅट इज ऑल स्पायडर वेब्स आणि ते स्पायडर वेबनी आपल्या घरटं चिकटवत होते.
so that it doesn't break. बाया वीवर कारण का दे वीव देअर नेस्ट. आपण याला सुगरण पक्षी बोलतो मराठीत. ह्यांचं पण नेस्टिंग जे होते ते खूप इंटरेस्टिंग असते. ह्यांच्यात फक्त जो मेल आहे तोच घरटं बांधतो. फिमेल आधी घरटं बांधायला घेत नाही. आणि युजली त्यांची कॉलनी असते एकीकडे. आता इकडे पण इकडची 1, 2, 3 आणि अजून पण भरपूर नेस्ट होते. सो मेल्सनी एक एरिया सिलेक्ट केली की ते आपलं घरटं बांधायला लागतात. मग फिमेल्स येतात काही दिवसानंतर आणि फिमेल सगळ्यात पहिला काय करते तर ते घरटं ओळगाळून बघते, म्हणजे खेचते, धक्का देते. ते तुटलं तर मेल इज रिजेक्टेड. मग त्या मेल बरोबर त्याला परत स्टार्ट करावं लागते. पण ते नाही तुटलं देन द फिमेल गेट्स इंटरेस्टेड इन द मेल. त्यांचं मेटिंग झालं की घर ऑलमोस्ट तोपर्यंत कम्प्लीट झालेलं असते. पण शेवटचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते फिमेल कम्प्लीट करते. शी गोज इन, लेज एग्स आणि देन फिमेल एकटीच आपल्या पिल्लांचं पालन पोषण बघते. मेल जो आहे एकदा त्याचं मेटिंग झालं की तो जातो आणि तो दुसरं घरटं बांधायला लागतो दुसऱ्या फिमेलला इम्प्रेस करायला. अच्छा, हे जेव्हा बांधत असतात घरटं तेव्हा आसपास कुठे जर ग्रासलँड असेल तर तिकडनं गवत तोडून आणतात. आता काही मेल्स आहेत ती दे वॉन्ट अ परफेक्ट ग्रास ब्लेड जी त्याच्यात फिट होईल आणि त्याला प्रॉपर हे होईल, तर ते तोडून तेवढा दे ट्रॅव्हल दॅट मच डिस्टन्स ग्रासलँड पर्यंत, मग ग्रास ब्लेड तोडून आणतील. पण काही मेल्स असतात खूप शातीर पण असतात त्यांच्यात. ती लांब ट्रिप करण्यापेक्षा जेव्हा तो मेल जाईल मी त्याच्या घरट्यातनं त्याची ग्रास ब्लेड चोरीन. सो खूप ॲग्रेसिव्ह पण होतात. हा जो मेल आहे हा आपले पंख फडफडून ह्याचा शेजारी जो मेल होता त्याला लांब ठेवायचा प्रयत्न करत असताना हा काढलेला फोटो आहे. नाईट जार म्हणून एक पक्षी आहे इंग्लिशमध्ये. नाईट जार कारण का ते रात्रीचे ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे मराठीतलं त्याचं नाव आहे रातवा. हे जमिनीवर जेव्हा बसतात दिवसाचे, ह्यांचा कॅमोफ्लेज इतका अप्रतिम असतो की हे एकदम दगडासारखे किंवा सुकलेल्या पानांसारखे दिसतात. जवाईमध्ये इट वॉज जस्ट प्युअर लक की आम्ही काहीतरी प्लांटेशनचं काम करत होतो. मी काही मुलांना इन्स्ट्रक्शन्स दिले आणि मी परत फिरलो आणि मी पाय ठेवणार इतक्यात मला खालती दिसलं की रातवा बसलाय आणि तो उडून जात नव्हता. आम्ही इतके जवळ असून सुद्धा तर मला असं डाऊट आला की ह्याचं कदाचित घरटं असेल तिकडे, एग्ज असतील खालती. तर आम्ही नेक्स्ट काही दिवस त्याच्यावर निगा ठेवून होतो. मी परत माझी सवय दरवेळी जिप्सी तिकडनं जायची तर मी थांबायचो, त्याच्याकडे एकदा बघायचो आणि काही दिवसानंतर वी नोटिस्ड हे जे छोटंसं ऑरेंज दिसतंय हे त्याचं पिल्लू आहे. त्या पिल्लानी समोरनं असं तो डोकं काढून बाहेर बसलाय. असंच काही ठिकाणी जेव्हा खाणं खूप प्रमाणात अवेलेबल असते तर तिकडे पण पक्षी खूप येतात. तर वी आर ऑलवेज अशा काही ठिकाण मिळालं तर तिकडे ऑब्झर्वेशन ठेवा. तर हे कान्हामध्ये मी जिकडे जॉब करायचो तिकडे रिसॉर्टच्या प्रेमायसिसमध्ये एक वडाचं झाड होतं ज्याला फळं आलेली आणि फळं आली की मला वडाच्या झाडाची फळं खूप पक्षी खातात. त्यामुळे कंटिन्यू सकाळ ते संध्याकाळ जे कंटिन्यूस लाईन लागून राहायची पक्ष्यांची आणि आम्ही तिकडे दिवसभर बसून असायचो आणि फोटो काढत असायचो. आणि रात्र झाली की पण बाकी काही प्राणी आहेत, वटवाघळ येतात हे फळं खायला, सिबेट्स येतात हे फळं खायला. हा लीफ बर्ड नावाचा पक्षी आहे. लीफ बर्ड कारण त्याचा ग्रीन कलर आहे. मला भरपूरदा मग काही टुरिस्ट असतात किंवा मित्र वगैरे असे विचारतात की अच्छा एवढे सगळे प्राणी आहेत, मग तुझा फेवरेट प्राणी कोणता आहे? तर मला असं एक प्राणी नाही आहे फेवरेट, पण असं एक ग्रुप जर झालं तर मला ड्रॅगन फ्लाईज खूप आवडतात. खूप म्हणजे कॉलेज डेजपासून मला एक असे अट्रॅक्शन झालं ड्रॅगन फ्लायसाठी आणि तेव्हापासून आय बीन ट्राईंग टू स्टडी अँड फोटोग्राफ देम. खूप रिझन्स आहेत पण त्यातलं एक रिझन मला हे खूप आवडतं की ड्रॅगन फ्लाईज हे जवळपास 300 मिलियन इयर्स पूर्वी ह्यांचं एव्होल्युशन झालं आणि तेव्हाचे आपल्याकडे फॉसिल्स आहेत आणि 300 मिलियन इयर्सपासून ह्यांचं डिझाईन बिलकुल चेंज नाही झालं. म्हणजे एव्होल्युशननी तेव्हाच एक डिझाईन इतकं परफेक्ट केलं
की त्याचं काही चेंजच करावं लागलं नाही पुढे. आणि 300 मिलियन इयर्स अगो ड्रॅगन फ्लाईज जसे दिसायचे अजूनही तसेच दिसतात. हा पिक्चर विंग नावाचा एक ड्रॅगन फ्लाय आहे, वन ऑफ द मोस्ट कलरफुल ड्रॅगन फ्लाईज जो आपल्या भारतात सापडतो. हा ब्लू डार्नर नावाचा ड्रॅगन फ्लाय आहे. ड्रॅगन फ्लाईजची अजून एक खास बात अशी आहे की आपल्याला जे चतुर आपण म्हणतो जे मराठीत आणि आपल्याला जे दिसतात, ही त्यांची खूप छोटी हवेत उडताना, इट्स अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ देअर लाईफ. जे ॲडल्ट्स आपण उडताना बघतो, ॲज अन ॲडल्ट त्यांची लाईफ साधारण 1-2 महिने असते. पण ते अंडी घालतात पाण्यात आणि त्यांची ज्या लार्वे असतात ते पाण्यात राहतात. लार्वेची जी लाईफ स्पॅन असते ती 10-11 महिने पण असू शकते. सो वी ओनली सी देम फॉर अबाउट लाईक 20% ऑफ देअर लाईफ उडताना. बाकी 80% त्यांचं जे लाईफ आहे ही फिमेल पाण्यात अंडी घालते. सो इट इज अ मिस्ट्री टू अस. फार कमी अभ्यास झाला आहे यावर. हा ब्लू ग्राउंड स्किमर नावाचा ड्रॅगन फ्लाय आहे, खूप कॉमन आहे. आपल्या तुम्ही कोणत्याही गावांमध्ये वगैरे गेलात तर असं ड्रॅगन फ्लाय उडताना बघणं इज नॉट अ व्हेरी हे. हा गवतात राहतो जास्त आणि एक छोटी माशी पकडून खातोय हा. इनफॅक्ट ड्रॅगन फ्लाईज हे दुसऱ्या इन्सेक्ट्स पकडून खातात, छोटे इन्सेक्ट्स. आणि ड्रॅगन फ्लाईजच्या प्रेझेन्समुळे भरपूर असे हानिकारक इन्सेक्ट्स आहेत ज्यांच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल राहतो. आणि याकरता आता थायलंडमध्ये सरकार हे करते, काही ड्रॅगन फ्लाईजच्या स्पीसीजचं प्रजनन करते, कारण ते मच्छर खातात. मग त्यांच्यासाठी काय पाहिजे, ड्रॅगन फ्लाईजना गोडं पाणी पाहिजे, साफ पाणी पाहिजे अंडी टाकायला. जर ते पाणी अवेलेबल असेल तर ड्रॅगन फ्लाईज नॅचरली असतात आणि ते असतील तर इट्स व्हेरी हेल्पफुल फॉर ह्युमन्स, कारण ते आपल्याला भरपूर डिसीजेसपासून वाचवून ठेवतात. तर हा एक दुसरा ड्रॅगन फ्लाय आहे, ग्लोब स्किमर किंवा वॉन्डरिंग ग्लायडर असं नाव आहे. आणि हा तसा काही खूप कलरफुल वगैरे असा ड्रॅगन फ्लाय नाही आहे, पण ह्याची एक खासियत आहे, हा मायग्रेट करतो, इंडियावरून आफ्रिकेला जातो. सो इंडियावरून आफ्रिकेला जायचं आणि मग परत यायचं. ही जी राऊंड ट्रिप आहे ही साधारण 40,000 किलोमीटरची ट्रिप आहे. अँड दिस इज द लॉंगेस्ट इन्सेक्ट मायग्रेशन इन द वर्ल्ड. ओनली इन्सेक्ट मायग्रेशन जी समुद्रावरनं होते. हे मल्टिपल जनरेशन्समध्ये करतात, असं नाही की जो जातो तोच परत येतो. जे जातात ते तिकडे मरतात, त्यांची पिल्लं परत येतात. सो या पिल्लांना कोणी पेरेंट्स नसतात दाखवायला की तुम्हाला असं जायचं आहे, बट हे त्यांच्या DNA मध्ये स्क्रिप्टेड आहे की दे नो आपल्याला ही हवा पकडायची आणि परत या दिशेने जायचं आहे. अजून एक प्रश्न मला भरपूर टुरिस्ट असं विचारतात, अच्छा सुट्टीसाठी कुठे जाता मग तुम्ही? तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही सुट्टीसाठी इकडे आलाय, मी तर वर्षभर इकडेच राहतो. पण जेव्हा मी पावसाळ्यात येतो, पावसाळ्यात हे असं होतं की भरपूर नॅशनल पार्क्स बंद होतात. पावसामुळे रस्ते वगैरे खराब होतात, गाड्या बसण्याचे चहे असते, प्लस आम्ही ओपन जीप्समध्ये करतो, प्रोटेक्शन नसते. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा नॅशनल पार्क्स बंद होतात त्यामुळे ॲज अ सफारी करणं बऱ्याच ठिकाणी पॉसिबल नाही आहे. पण मग मला खूप आवड आहे हे छोट्या गोष्टींमध्ये. सो मी वेस्टर्न घाट्स जे आपले आहेत, कोकणापासून ते खालती केरळ आणि तमिळनाडूपर्यंत जी डोंगर शृंखला आहे, तिकडे खूप पाऊस पडतो. पण त्या पावसाळ्यात तिकडे भरपूर प्रकारचे स्नेक्स, फ्रॉग्स आणि काही पक्षी आहेत. आणि हे प्राणी असे आहेत हे जगात कुठेही दुसरीकडे सापडत नाही, हे फक्त याच ठिकाणी अवेलेबल आहे. तर मी आणि माझे काही मित्र आहेत, आम्ही या ठिकाणी फिरतो. अंबोली नावाची जागा आहे सावंतवाडीजवळ, हा तिकडे काढलेला फोटो आहे. मलाबार पिट वायपर नावाचा स्नेक आहे आणि तिकडे माझ्या एका मित्राचं रिसॉर्ट असल्यामुळे तेच सॉर्ट ऑफ अ व्हेरी फॉन्ड प्लेस. एका दुसऱ्या मित्रांनी या सापाच्या वेनमवर PhD केली आहे, त्यामुळे त्या काळापासून आम्ही इकडे जाऊन या सापाला बघतोय. त्यामुळे इट्स लाईक एन ॲन्युअल पिलग्रिमेज फॉर अस की एकदा तरी पावसाळ्यात तिकडे जायचं. वेस्टर्न घाट्समध्ये भरपूर निरनिराळ्या प्रकारचे बेडूक पण आहेत. काही बेडूक खूप कलरफुल आणि याचे एक्झॉटिक लुकिंग आहेत. गेल्या 20 वर्षात साधारण
300 पेक्षा जास्त प्रकारचे नवीन बेडकांचे प्रजात्या या वेस्टर्न घाट्समधून मिळाल्या आहेत. त्यातली एक बुश फ्रॉग नावाचा फ्रॉग आहे. सो आपण फ्रॉगची लाईफ सायकल आपण स्कूलमध्ये शिकतो. ॲडल्ट फ्रॉग असतो, तो अंडी घालतो, त्याच्यातनं टॅडपोल निघतो, टॅडपोलमधनं मग ॲडल्ट होतो आणि ही सायकल कंटिन्यू होते. हे बुश फ्रॉग्स जे आहेत हे ह्याच्यासाठी अपवाद आहेत. ह्यांच्यामध्ये टॅडपोल स्टेज नसते. सो हे अंड्यांचा फोटो आहे. अंड्याच्या आतमध्ये छोटा बेडूक दिसतोय, पण टॅडपोल म्हणून तो बाहेर यायच्या अगोदरच त्याला पाय आले आहेत, हात आले आहेत, त्याची शेपटी पण गेली आहे. हे जे आहेत हे आपली टॅडपोल स्टेज अंड्याच्या आतमध्येच कम्प्लीट करतात आणि अंड्यातनं जे येतात ते छोट्या बेडकासारखेच दिसतात रादर दॅन टॅडपोल. वेस्टर्न घाट्समध्ये काही एंडेमिक पक्षी पण आहेत. ही पेंटेड बुश क्वेल नावाचा पक्षी आहे. हा मी पंचगणीला गेलेलो ह्याला शोधायला आणि हा पण असं म्हणजे जिकडे जिकडे हिल स्टेशन्स आपले राहिले आहेत आणि असं स्लोपवर जंगल आहे त्या काही भागांमध्ये हा सापडतो. आणि अनफॉर्च्युनेटली लोणावळा खंडाळासारखे आता सगळीकडे कॉन्क्रीट, सगळीकडे बिल्डिंगी होत आहेत, त्यामुळे मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर लुझिंग देअर होम. जिकडे जिकडे ह्या छोट्या जागा आहेत आम्ही तिकडे जाऊन वी ट्राय अँड टॉक टू पीपल की जे जंगल आहे त्याचा राहू दे, त्याचं अजून डेव्हलपमेंट नका करू. सो एज्युकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट माझ्यासाठी माझ्या जॉबमध्ये. आणि मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतो की लोकांपर्यंत वाईल्डलाईफ किती ब्युटिफुल आहे, किती स्पेशल आहे आणि त्यातनं मग त्यांना काय पाहिजे, त्यांना जागा पाहिजे. थोडीशी जागा त्यांच्यासाठी सोडली तर दे डोंट नीड मच मोर दॅन दॅट. हा प्रयत्न असतो. तर यासाठी एक प्रोजेक्ट आमचा झाला. मी कानामध्ये असताना वी वर्कड ऑन अ बुकलेट ऑफ बटरफ्लाईज कानामधले, सो दॅट तिकडच्या लोकांना पण माहिती मिळावी की किती प्रकारची फुलपाखरं आहेत, त्यांना काय पाहिजे. तर जिकडे इकडे ही नेटिव्ह फुलांची झाडं आहेत त्यांना सोडून द्या. ग्रासलँड्स आहेत ते त्यांचं हॅबिटॅट आहे, तिकडे जास्त प्रदूषण पसरू नका. ते करता करता आता फुलपाखरांमध्ये पण तसंच पक्ष्यांसारखं काही फुलपाखरं अशी आहेत जी खूप कलरफुल आहेत, ब्राईट आहेत आणि लोकांना खूप आवडतात बघायला. तर हे एक फुलपाखरू तसं आहे, पीकॉक पॅन्झी नावाचं. पण काही फुलपाखरं जी आहेत तितकी कलरफुल नसतात. तर बुश ब्राऊन नावाचं एक बटरफ्लाय आहे, ते आपल्या श्रब्समध्ये वगैरे उडते आणि त्याच्यासाठी त्याचा जो कलर आहे ब्राऊन तो त्याला खूप चांगलं कॅमोफ्लाज प्रोव्हाइड करतो. त्याला झाडांच्या खोडावर वगैरे बसल्यावर इट्स व्हेरी डिफिकल्ट पक्ष्यांना त्याला स्पॉट करणं. पण ह्यांच्यात असे पण काही बटरफ्लाईज आहेत जोपर्यंत त्यांची पंख बंद असतात तोपर्यंत दे आर कॅमोफ्लाज डल कलर्ड. पण जेव्हा त्यांचे पंख उघडतात तर आतमध्ये दे आर ब्युटिफुली कलर्ड. लार्ज ओक ब्लू नावाचा एक बटरफ्लाय आहे, ज्याने आतमध्ये पंख उघडल्यावर कॅन सी शिमरिंग ब्लू कलर असतो आतमध्ये. तर त्या बुकलेटसाठी आम्ही प्रयत्न करतो की जितके जितके फुलपाखरं आहेत सगळ्यांना शोधा, त्यांची नावं शोधा, आधीचे काही रेकॉर्ड्स आहेत तर ते काढा आणि मग एक लिस्ट तयार करा. प्रत्येक बटरफ्लायचं बिहेवियर कसं आहे, साधारण एक छोटीशी नोट त्यावर. तर शोधता शोधता आम्हाला भरपूर काही काही म्हणजे. तर हे जे बटरफ्लाय आहेत हे खूप कॉमन आहे पण हे शोधणं खूप कठीण आहे. तुमच्या छोट्या बोटाचं नख आहे ना त्याच्या अर्ध्या साईजचं आहे बटरफ्लाय. ब्लॅक स्पॉटेड ग्रास ज्वेल नाव आहे. बट हे बऱ्याचदा आपल्या पायाशी पण उडत असते तर इतकं बारीकतेने आपण बघतच नाही की त्याच्याकडे लक्ष जाईल. तर आम्ही भरपूर वेळ काढलेला ग्रासलँडमध्ये. आम्हाला माहिती आहे ग्रासलँडमध्ये जास्त सापडते. मी आणि माझा एक कलिग जो आम्ही दोघं पुस्तकावर आम्ही रोज सकाळी जाऊन ग्रासलँडमध्ये फिरायचो या एका फुलपाखराला शोधण्यासाठी. फुलपाखरांचं मी सांगितलं ते मड पडलिंग करतात, मिनरल्स वगैरे घेण्यासाठी ओल्या मातीवर बसतात. हे मॅप नावाचं बटरफ्लाय आहे कारण का त्याच्यावर जे लाईन्स आहेत असं वाटतं की नक्षा काढलाय कोणीतरी कुठला तरी. तर मॅप. आणि मग आम्ही अशा पण एरियाजमध्ये जाऊन वेळ काढायचो की कोणते कोणते बटरफ्लायज येत आहेत मड पडलिंगसाठी ते बघण्यासाठी. आम्ही त्याच्यात अजून थोडं हे केलं की आम्हाला माहिती आहे फुलपाखरं जी आहेत ही काही झाडांवर आपली अंडी घालतात आणि यांचे कॅटरपिलर जे असतात ते झाडांची पानं खातात. मग कोणत्या फुलपाखराचं काय झाड हे पण आपण शोधून काढू कुठे काय बसत आहेत. तर हे फुलपाखरू ह्याचं नाव आहे लाईम बटरफ्लाय.
आता ह्याच्यावर काही लाईन सारखं नाहीये किंवा येल्लो कलर वगैरे, पण हे फुलपाखरू लाईनच्या झाडावर आपली अंडी घालतात. यांची जी कॅटरपिलर्स असतात ते लाईनची पानं खातात फक्त, त्यामुळे त्याचं ते नाव आहे. फुलपाखरांचं एक खूप इंटरेस्टिंग आहे. मी आधीच्या एका फोटोमध्ये आपल्याला फुलपाखराची जीभ बाहेर होती. त्यांची जीभ जी आहे ती स्ट्रॉ सारखी असते आणि ते आयदर नेक्टर किंवा पाण्यात मिसळलेले मिनरल्स ते आपण स्ट्रॉनी जसं लिक्विड सक करतो तसं ते करू शकतात. पण त्यांना जिभेनी टेस्ट येत नाही. त्यांची जे टेस्ट बड्स असतात ते त्यांच्या पायावर असतात. तर एस्पेशली फिमेल बटरफ्लाईज जेव्हा पानांवर बसतात तेव्हा त्यांना त्या पानाचा चव कळतो आणि दे कॅन देन मेक आउट की हे माझ्या कॅटरपिलर्स खाऊ शकतात की नाही. सो बिफोर लेइंग एग्स ते पान टेस्ट करून बघतात बाय टचिंग द लीफ विथ देअर लेग्स. मग आम्ही त्याचे कॅटरपिलर्स पण शोधायचो, कॅटरपिलर्सचे फोटो कलेक्ट करायला लागलो. तर कॉमन मॉर्मॉन नावाचं बटरफ्लाय आहे, त्याची कॅटरपिलर साधारण मोठी असते, 4-5 सेंटीमीटर पर्यंत मोठी होऊ शकते. पण सरडे, पक्षी अशा भरपूर काही काही गोष्टी त्यांना येऊन खातात. तर या कॅटरपिलरकडे आपला बचाव करण्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या साईडनी तो एक अवयव काढतो, त्याला ऑस्टेरियम असं म्हणतात, जे रेड कलरचं काढलंय त्यांनी. आणि हे पटकन बघताना असं वाटते सापाची जीभ आहे. सापाची जीभ ही अशी फोक्ट असते, त्याला 2 डोकं असतात. तर सरडा आला किंवा पक्षी असला त्याला एकदम वळाली इकडे तर साप आहे आणि ते पळून जातात. तो ही त्याच्या बचावासाठी एक स्पेशल ॲबिलिटी आहे. तर काही चांगल्या गोष्टी ज्या आम्ही बुक करताना आमच्याबरोबर झाल्या कानाचं, तर हे कॉमन ऑनिक्स नावाचं बटरफ्लाय आहे. हे आम्हाला कानामध्ये आम्ही हा फोटो काढला. पण जेव्हा आम्ही बघितलं तर हे बटरफ्लाय फक्त वेस्टर्न घाट्स आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सापडते आणि सेंट्रल इंडियामध्ये हे बटरफ्लायचं आधी रेकॉर्डच नव्हते. तो बुक करता करता आम्हाला मिळाला की हा फर्स्ट रेकॉर्ड सेंट्रल इंडियासाठी झाला. आणि बुक छापल्यानंतर मला काही ओळखीचे लोक आहेत ज्यांनी बुक्स वगैरे घेतले, ते मला फोटोज पाठवायला लागले, हे कोणतं फुलपाखरू आहे, हे तुमच्या बुकमध्ये सापडत नाही आहे. मला कारण हे नाही आहे आपल्या एरियामध्ये, तर हे कुठे मिळालं तुम्हाला फोटो? नाही, हा कानाचाच फोटो आहे. 3-4 लोकांनी फोटो काढल्यावर म्हणलं अरे यार आपलं हे बटरफ्लाय चुकलं, आपल्याला माहितीच नव्हतं. हे मध्य प्रदेशमध्येच तेव्हा नव्हतं हे बटरफ्लाय आधी. मग आम्हाला कळलं एक बटरफ्लाय आमचं चुकलंय पुस्तकात ना. सो नेक्स्ट एडिशनमध्ये आम्ही ते घालायचं डिसाईड केलं. पण त्याच वेळी मी आणि माझा जो मित्र आहे म्हणलं अरे यार बाकी सब लोग को दिख रहा है, अपने को नहीं दिख रहा है बटरफ्लाय, ढूंढना चाहिए. आणि एक दिवस असंच आम्ही दोघे चालत असताना सडनली हे फुलपाखरू आमच्या समोर उडत गेलं. अरे सचिन, रेस्ट्रिक्टेड डीमन, जल्दी आहे जल्दी. आणि ते फुलपाखरू कुठेतरी लँड करायला गेलं आणि लगेच अचानक त्याचं लटकलं आणि जाऊन अरे मेलं. मग कळलं की एक स्पायडर आहे तिकडे आणि ते फुलपाखरू त्याच्या जवळ गेल्यावर त्या स्पायडरनी त्याला लगेच पकडलं. आणि तो स्पायडर इतका मस्त कॅमोफ्लेज होऊन बसलेला त्या झाडावर की त्या फुलपाखराला पण दिसला नाही तो स्पायडर. तर आमच्यासाठी फर्स्ट रेकॉर्ड कानाचा आणि आम्ही एक किल होताना बघितलं. अच्छा, एक इंटरेस्टमुळे मी गोष्ट करतो, मी जिकडे असतो तिकडे सापांचा रेस्क्यू करतो. आधी मुंबईत पण करायचो जेव्हा मी कॉलेजमध्ये इकडे होतो, पण आता गावांमध्ये वगैरे गेल्यावर मला गावातले लोक त्यांच्या घरी जर आला साप वगैरे ते फोन करून बोलवतात. हा जवाईमधला फोटो आहे, पायथन, ज्याला मराठीत अजगर म्हणतो, इंडियन रॉक पायथन. पायथनची खूप स्पेशल गोष्ट आहे. मी फोटो ह्यासाठी ठेवलं की हे त्याचं नॉस्ट्रिल आहे जिकडनं तो श्वास घेतो, पण इकडे खालती पण काही खड्डे आहेत त्याला वरच्या ओठावर, आणि हे हीट सेन्स करतात, म्हणजे बॉडी हीट त्याला कळते. कंप्लीट अंधारात पण उंदीर किंवा छोटे काही प्राणी असतील, छोटा पक्षी असेल, आपल्या बॉडीमध्ये हीट असते आणि कंप्लीट अंधारात जेव्हा काही दिसत नाही आहे पायथन कॅन स्टील डिटेक्ट दॅम. आणि यावर एक्सपेरिमेंट्स केलेले, त्यांच्या डोळ्यांवर झाकणं लावून किंवा काही पट्टी लावून उंदीर ठेवला आणि एव्हरी टाइम दे वर एबल टू हंट दॅट उंदीर विदाऊट मिसिंग. त्यांचं ते सेन्स इतका ॲक्युरेट आहे की विदाऊट त्यांना बघण्याची गरजच लागत नाही. रॅट स्नेक नावाचा साप आहे, मराठीत धामण
ज्याला म्हणतो, खूप मोठा होतो. मी 11-12 फुटाचे पण धामण बघितले आहेत. आता हा विषय असे की ह्याच्याबद्दल खूप अंधविश्वास, अंधश्रद्धा आहेत लोकांमध्ये. एक असते की नागिण ही फिमेल आहे आणि तिचा जो मेल असतो हा धामण. तसं नसते. धामण, रॅट स्नेक एक वेगळी प्रजाती आहे. नागिण किंवा कोबरा जो आहे ते एक वेगळी प्रजाती आहे. त्यांच्यात नागमध्ये मेल फिमेल वेगळे असतात, धामणमध्ये मेल फिमेल वेगळे असतात. भरपूर लोकांचं असं की ह्याचं जे विष असते हा शेपटीमध्ये सेव्ह करतो, पण हा कम्प्लिटली बिनविषारी साप आहे. इनफॅक्ट त्याला फार्मर्स फ्रेंड असं म्हणतात. इंग्लिशमध्ये ते नाव दिले रॅट स्नेक, कारण ह्याचं सगळ्यात जास्त प्रिफर्ड डाएट आहे माईस, रॅट्स, आणि ह्या शेतांमध्ये हे सगळं खाऊन आपल्या क्रॉप्सना वाचवतो. हा जो सीन आहे हा पण आम्ही कधी कधी बघायला मिळतो जंगलामध्ये, सफारीमध्ये. तर भरपूर वेळा हे बघितल्यावर बोलतात हो मेल फिमेल मेटिंग करतायत. तर हे ते नाही आहे. हे ॲक्च्युली 2 मेल्स आहेत जे टेरिटरीसाठी फाईट करतायत. त्यांच्या फाईटमध्ये त्यांचं जे रिच्युअल्स आहेत ते चालत नाहीत एकमेकांना, पण ते एकमेकांचं जे चिन्ह आहे ते जमिनीवर टच करायला बघतात. तर ते एकमेकांना वळसा लावून डोकं दाबायला बघत असतात कंटिन्युअस. आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करतो लोक की असं हे याबद्दल ॲक्च्युअल फॅक्ट्स काय आहेत, खरं सायन्स काय हे सांगायचं, पण तरी पण काही लोकांचं असं हे असते की नाही, आम्ही जे वाचले ते, आम्ही जे ऐकले तेच म्हणतात. एकदा सफारीवर असताना हा सीन आम्ही बघितला आणि आमचा एक लोकल गाईड होता बरोबर. तो बोला ओ सर रॅट स्नेक मेटिंग करतायत. म्हणजे अच्छा हे मेटिंग नाही आहे, हे 2 मेल आहेत आणि हे असं असं चाललंय. अच्छा, मग त्यांनी बायनॉक्युलर्समधनं बघितलं बरोबर. नाही पण हे मेटिंग आहे सर. तुम्ही किती काय सांगा आम्ही नाही विश्वास ठेवणार, आमचे जे मानतो तेच आहे. असंच कधी कधी बिनविषारी साप असेल तर आम्ही लोकांना चावून दाखवतो. साप चावला मला, काय होतंय मला, नाही सर आपको तो सायन्स आता है, आप तो कुछ भी कर सकते हैं. असे त्यांचे इट्स व्हेरी डिफिकल्ट लोकांना कधी कधी हे कळलं की नाही असं नाही आहे. आता इतकं हे झालंय ना म्हणजे की इट वॉज अन इंटरेस्ट की सापान कशाला मारायला पाहिजे, आपण त्यांना वाचून हे करू. पण ती इतकी चांगली हॉबी झाली आहे की कुठेही जात असलो तर माझं इकडे तिकडे लक्ष असतं. मी आणि माझी वाईफ आम्ही गेलो ट्रेकसाठी ऑलीला, आणि तिकडे पण मी माझं लक्ष गेलं, अरे साप चाललाय आणि मी लगेच कॅमेरा काढून फोटो वगैरे काढले. म्हणजे अरे यार किस रीजन से गया था, क्या देख रहे थे, तुम क्या कर रहे हो. सगळीकडे वाईल्ड लाईफ बघायला. आता इतक्या सगळ्यांचा लोक मला विचार की अच्छा बेस्ट मोमेंट काय होतं, सगळ्यात बेस्ट सायटिंग काय झाली किंवा बेस्ट आहे. तर खूप कठीण आहे. इतक्या वर्षांमध्ये इतके चांगल्या मेमरीज आहेत, बट एक जे खूप असं अविस्मरणीय माझ्यासाठी मेमरी आहे. तर आपण लेपर्ड्स मी दाखवले आधी फोटोज, बिबट्या, त्यांच्यात कधी कधी एक जेनेटिक कंडिशनमुळे त्यांचा रंग पूर्ण काळा होतो. जसं आपल्यामध्ये कोड वगैरे असते तसंच आहे. त्याला मेलॅनिस्टिक लेपर्ड असं म्हणतात. पण हा खूप म्हणजे हे कंडिशन येणं हे खूप रेअर आहे, आणि मग त्या लेपर्डचा सायटिंग होणं किंवा फोटो मिळणं हे अजूनही रेअर आहे. सो रिसेंटली मला एका सफारीमध्ये ब्लॅक पॅन्थर दिसला, ज्याला बघीरा आपण जंगल बुकमध्ये कॅरेक्टर आहे. सो बघीरा वॉज अ मेलॅनिस्टिक लेपर्ड. सो रिसेंटली मला बघीरा बघायला मिळाला. दॅट वॉज it is one of my most fond memories. Thank you so much. I hope मी बोर नाही केलं कोणाला. अच्छा, बाकी जर कोणाला प्रश्न असतील किंवा काही शेअर करायचं असेल तर लव टू आन्सर. त्याच्यामध्ये फिमेल टायगर विथ 2 कप्स 2 years old. कारण माझ्याकडे पण बरेचसे म्हणजे पेट्स वगैरे होते, तर विदिन 3-4 months ते वाईन आलेलं हे एवढं एकत्र कसं काय बसलं. सो टायगर्समध्ये जंगलामध्ये जनरली हे ऑब्झर्व केलंय की त्यांची जी म्हणजे पिल्लांची मोठी होण्याचा रेट असतो फर्स्ट 4 months तर ते कम्प्लिटली मिल्कवरच डिपेंडेंट असतात.
बिटवीन दी एज ऑफ 4 months to 6 months फिमेल म्हणजे आई त्यांना बाकी इतर पदार्थ पण खायला शिकवते, बट तरी पण मिल्क चालू असते. आणि ॲट दी एज ऑफ 6 months त्यांचे मिल्क टीथ पडतात आणि मग परमनंट आपल्यासारखंच परमनंट येतात. आणि बाय दी एज ऑफ 18 months फिजिकली बरेचदा ते कम्प्लिटली ग्रो होतात. तोपर्यंत ते आईवरच आहे आणि समटाईम बिटवीन 1.5 वर्ष ते 2 वर्षामध्ये ते इंडिपेंडंट होतात. आणि फिमेल त्यामुळे युजली 2 वर्षांना एकदा मेटिंग करते. म्हणजे या वर्षी जर मेटिंग केलं आणि पिल्लं झाली तर ती आता 2 आणि ती सक्सेसफुली त्यांना मोठं करू शकली तर ती 2026 मध्ये मेटिंग करेल. मग मधल्या वर्षात ती मेटिंग नाही करणार. तर वाईल्डमध्ये तितका वेळ. लेपर्ड्स कधी कधी 1.5 वर्षामध्ये पण हे करतात. आय थिंक आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना थोडा जास्त वेळ लागतो मे बी इंडिपेंडंट करायला. माझ्याकडे dogs होते ना, हां. म्हणजे ते 2-3 months हो. त्यांचे मग ते काही बघायचे पण नाही. I was really surprised की असं एकत्र बसले. आय थिंक टायगर्समध्ये तेवढा आहे. तुम्ही म्हणालात की आता जंगलामध्ये जे टायगर वगैरे आहेत त्यांना शिकार करायला बरंच म्हणजे हे घ्यावं लागतं, मेहनत द्यावी लागते, लगेच मिळत नाही. 15-15, 20-20 दिवस म्हणजे वेट म्हणजे थांबावं लागतं. मग ते इतर दिवस काय खातात, काय सो त्यांचं आपल्यासारखं नसतं की सकाळी ब्रेकफास्ट लंच डिनर त्यांना जेव्हा खाणं मिळतं ते खातात. आणि एकदा त्यांनी पोटभर खाल्लं असेल ना तर ते 2-3 दिवस विदाऊट फूड खूप इझिली जाऊ शकतात. इनफॅक्ट एक जर डिअर मारलं तर ते डिअर आणि टायगर एकटा असेल ते डिअर 4-5 दिवस त्यांना चालतं. 4-5 दिवस खाल्ल्यानंतर ते 6व्या दिवशी ते शोधत पण नाही खाणं. 6वा, 7वा, 8वा दिवस ते दे कॅन स्टे उपाशी. आणि मग 3-4 दिवसानंतर त्यांना परत भूक लागायला लागते. मग ते परत ते प्रयत्न करतात काहीतरी पकडायचा. नाही, त्यांचं मेन डाएट मीटच आहे. बाकी ते गवत वगैरे खातात पण खूप कमी क्वांटिटीमध्ये रफेजसाठी. आणि ते पण असं रेग्युलर खातात असं नाही. त्यांना काय वल्चरसाठी हे वल्चरचा शिकार कोणी करत नाही त्यांच्या कोणत्या बॉडी पार्टसाठी वगैरे. वल्चरचा सगळ्यात मोठा इश्यू होता डायक्लोफेनॅकचा. आणि आता डायक्लोफेनॅक बिकॉज बॅन केल्यामुळे आता इतकं यूजमध्ये नाही आहे. त्यामुळे वाईल्डमध्ये जे डायक्लोफेनॅक प्राण्यांमध्ये जे सापडतात ते आता खूप कमी झालं आहे. आणि त्यामुळे नॅचरली पण त्यांची जी संख्या ती वाढत चालली आहे आउटसाईड ऑफ द कॅप्टिव्हिटी ऑल्सो. त्यामुळे आता त्यांना रिलीज केल्यावर खाणं तर आहे. त्यांच्यासाठी जे पॉयझन होतं ते आता ऑलमोस्ट नाहीसं झालं आहे. त्यामुळे तशी कमी So tigers मध्ये the reason that they are not able to adapt back into the wild, त्यांच्यामध्ये सोशल नॉर्म्स खूप आहेत. दोन टायगरनी कसं बिहेव करायचं एकदा वास घेऊन जो डॉमिनंट नाही आहे त्यांनी तिकडनं निघून जायचं. टेरिटरी मार्क केल्यावर तुम्ही 2 टायगर जर समोरासमोर आले तर त्याच्याशी कसं वागायचं हे एका कॅप्टिव्हिटीमध्ये टायगरला कोणी शिकू नाही शकत. आणि सेकंडली शिकार करणं कोणी शिकू नाही शकत. पण वल्चरमध्ये त्या गोष्टी नाही आहेत. एक तर वल्चर्स सोशल आहेत. कधी कधी खूप मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये वल्चर्स सापडतात. त्यामुळे त्यांच्यात सोशल नॉर्म्स इतके नाही आहेत आणि त्यांना स्वतःहून शिकार करावा लागत नाही. ते त्यांना फक्त शोधायचं आहे खाणं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी रिलेटिव्हली इझी आहेत कम्पेअर्ड टू टायगरचं जे लाईफ आहे त्या कम्पॅरिझनमध्ये. सो सक्सेसफुल झालेत आता वल्चर्सना सोडलं आहे. दे आर नाव ब्रीडिंग इन द वाईल्ड रेझिंग फॅमिलीज. हे ऑब्झर्व हे आधीपासून माहिती होतं असं नाही पण आता ऑब्झर्व करतायत लोक त्यामुळे आता कळते हळूहळू. वल्चर्सना इझी आहे बाहेर पडल्यावर. उनो में चीता.
सो इट्स अ वेरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक कि एक चीता पहले इंडिया में मिलता था जिसको इंडियन चीता कहते थे। 1947 में द लास्ट चीता वॉज इन द वाइल्ड वॉज 100। 1948 में द लास्ट इंडियन चीता इन अ झू डाईड। त्यानंतर असं आहे की चीता आपण परत रिइंट्रोड्यूस करूया पण मुळात चीता हा इंडियन प्राणी आहे की नाही ह्याच्यावर एक मोठा क्वेश्चन आहे। तुम्ही जर हिस्टॉरिकल टेक्स्ट बघितले आपल्या मायथॉलॉजीमध्ये, आपल्या भरपूर जे काही इवन बुक्स लाईक रामायण, महाभारत यामध्ये प्राण्यांबद्दल लिहिलं आहे। वल्चर, जटायू, टायगर्स, लायन्स हे कुठल्या तरी ह्याचं वाहन असते लक्ष्मीचं वगैरे, उंदीर, स्क्विरल्स, हरणं या सगळ्यांबद्दल आहे, पण कुठेही चीता आपल्या मायथॉलॉजीमध्ये मेन्शन नाही आहे। फर्स्ट हिस्टॉरिकल रेकॉर्ड जो चीताचा इंडियामध्ये आहे हा 12th सेंचुरीमध्ये अकबरनामामध्ये। सो मुघल्स जे आले हे पर्शियामधनं आले तेव्हा हे चीताच पाळीव प्राणी म्हणून ठेवायचे आणि त्याच काळात जेव्हा आधी पण त्याच्या चीता हे जे महाराज एकमेकांना गिफ्ट द्यायचे तर आफ्रिका आणि युरोपवरनं इकडच्या महाराजाचा चीता गिफ्ट म्हणून आले आणि त्यानंतर काही मे बी वाईल्डमध्ये सोडले गेले किंवा एस्केप झाले, ते काही वर्ष राहू शकले आणि नंतर ते एक्सटेंड झाले। सो आता तुम्ही जो प्राणी सोडताय हा एक कम्प्लिटली एलियन प्राणी। परत आपल्या इकडचा जो चीता होता हा अरेबियामधनं आलेला, इराकवरनं आलेला, पण आता जे सोडले ते नमिबियामधनं आणून सोडले। सगळ्यात पहिल्या वर्षात इतक्या डेथ्स यामुळे झाल्या कारण का जेव्हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये गरमी असते तिकडे थंडी असते आणि जेव्हा आपल्या इकडे थंडी असते तिकडे उन्हाळा असतो आणि तुम्हाला त्याला सरळ उचललं सदर्न हेमिस्फिअर मधनं आणि तुम्ही त्यांना नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आणलं। जानेवारीमध्ये सगळ्यात पहिला चीता आले तर दे वर गेटिंग यूज टू की आता गरमी आहे आणि आता हिवाळा येईल, पण इकडे जानेवारीमध्ये आलं, फेब्रुवारीमध्ये परत उन्हाळा, तर त्यांच्यासाठी 1 वर्षाचा उन्हाळा झाला, बॉडी ॲडजस्ट करू नाही शकली। सो याबाबतीत कधी सायंटिफिक रिसर्च नाही केला काही, त्यांचं हा प्राणी कुठे सोडताय। पुनो आज जी जागा आहे ही रणथंबोर टायगर रिझर्व आणि पन्ना टायगर रिझर्वच्या मध्ये येते, तिकडे टायगर स्वतःहून गेलेले पण आणि हा एक कॉरिडोर बनू शकतो। तुम्ही चीता सोडल्यावर तुम्ही टायगरसाठी कम्प्लिटली तो रस्ता बंद करताय कारण का तुम्ही फेन्सिंग लावताय, एक चीता आणि टायगर नाही राहू शकणार। याबद्दल काही रिसर्च केलाच नाही की कुठे सोडावं, आणायचं की नाही, त्यामुळे भरपूर लोक आहेत त्याच्या अगेन्स्ट। साप जेव्हा चावतो तो माणूस जेव्हा दगावतो तो त्याच्या विषामुळे का कशामुळे, म्हणजे तो स्नेक बाईट आणि त्याचं जे विष असतं सायमल्टेनियसली होतं काय, आणि तसं पक्षी जसं ईगल म्हणा किंवा पिकॉक किंवा मंगूस ते एकमेकांना खातात, म्हणजे ते डिपेंड होतं, त्यांना ह्या विषाचा परिणाम होत नाही। कारण आपण जेव्हा नॅशनल जिओग्राफीमध्ये वगैरे बघतो तो ते डाऊस करत असतात, मग ते कसं काय सस्टेन करतात त्या विषाला किंवा बाईटला। ठीक आहे, मी सगळ्यात पहिले ह्युमन्सवर जे रिॲक्शन होते, साप जेव्हा चावतो कोणताही विषारी साप असतो ह्याच्याकडे कंट्रोल आहे की तो विष टाकतोय की नाही टाकतोय। प्रत्येक वेळी चावल्यावर त्यांनी विष टाकलंय हे जरुरी नाही आहे। जेव्हा तो चावतो आणि विष नाही घालत तुमच्यावर त्याला ड्राय बाईट असं म्हणतात आणि बरेचदा होते की ड्राय बाईट असतो कम्प्लिटली। भीती जी वाटते दॅट इज अ बिग फॅक्टर, कारण का तुमचं हार्ट रेट जेवढं फास्ट होते तेवढ्या लवकर ते विष तुमच्या बॉडीमध्ये पसरतं, त्याचा जो दुष्परिणाम आहे तो तेवढ्या लवकर दिसून येतो। असं पण बऱ्याचदा झालंय की बिनविषारी साप चावलाय आणि लोक हार्ट अटॅकनी मेले, पण तो दोष सापाला आहे की साप चावला म्हणून तो मेला। आणि त्या उलट पण केसेस झाल्या आहेत, विषारी साप चावलाय पण तो माणूस इतका काम राहिलाय की हा काय नाही, ठीक होईल ठीक होईल ठीक होईल, 2 दिवसानंतर त्याला प्रायमरी ट्रीटमेंट मिळाली आणि त्याला काही नाही, सो एव्हरीथिंग वॉज ओके विष घातल्यानंतर। सो युअर हार्ट रेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल। आम्ही जे फर्स्ट एड करतो तेव्हा आम्हाला सगळ्यात महत्त्वाची पेशंटला शांत ठेवा, पेशंटला हायपर होऊ देऊ नका किंवा काही काम करून देऊ नका। काम जेव्हा करतो थकतो माणूस, हार्ट रेट परत फास्ट होते अँड दॅट विश फास्टली स्प्रेड होते, ते आहे।
दुसरं जे तुम्ही विचारलं की प्राण्यांमध्ये वगैरे काही प्राणी असे पण आहेत ज्यांच्यामध्ये इनबिल्ट काही ना काहीतरी बचाव असतो. विष दोन प्रकारचं असते, आयदर न्यूरोटॉक्सिन असते जे तुमच्या नर्वस सिस्टमला अफेक्ट करते, किंवा हिमोटॉक्सिन जे तुमचं मांसपेशांना अफेक्ट करते. न्यूरोटॉक्सिन वेनम जे आहे तो एक त्या विषातला एक पदार्थ तुमच्या नर्व्सच्या एंडिंगवर जाऊन तुमचे नर्व्सचं नॉर्मल कम्युनिकेशन ब्लॉक करतो. तर त्या केमिकलचा शेप आणि नर्व्सचा शेप हा वेगळा असेल तर कधी कधी ते होऊ नाही शकत. त्या विषाला न्यूट्रलाइज करण्यासाठी काही काही प्राण्यांमध्ये इनबिल्ट काही ना काहीतरी एक हे असतो. सो भरपूर प्राणी असे ज्यांनी आपोआप एक अँटीवेनम रेडी केले आपल्या बॉडीमध्ये, त्यामुळे सापांचा कधी कधी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. पक्ष्यांमध्ये ईगल्स वगैरे जसं सर्पंट ईगल आहे, यांच्या मांड्यांवर खूप पंख असतात, त्यामुळे साप चावायला जरी गेला तर त्यांच्या स्किनपर्यंत पोहोचतच नाही, तो त्यांच्या पंखांवरच बाईट देतो. त्याला वाटते बाईट दिली आहे, पण ती ॲक्च्युली त्याला बाईट झालीच नाही आहे. बरेच वेळा पाहिले जयपूरला ताडोबाचा जंगल आठवतंय का? हो. तेव्हा आम्हाला त्यांनी ना जीपमधनं इतकं छान सगळं माहिती सांगितली की म्हणजे तेव्हा तो बराच हे होता, तरी पण त्या ड्रेसमध्ये. आणि विशेष म्हणजे ताडोबाच्या ह्याच्यात लोकांनी त्याचं कौतुक केलं. आमच्याबरोबर पण जी होती ना माणसं ती त्याचं कौतुक करत होती आणि इतकी छान डिटेल माहिती. तसंच जयपूरला पण आई होत्या बरोबर, ती होत्या त्यांनी, त्यामुळे त्यांना पण खूप आवडलं होतं. आणि म्हणजे इतकं की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझा नातू इतकं छान बोलतो आहे. तर मला ही आठवण सांगायची होती. आणि ताडोबाचा ह्याच्यावर मी लेख लिहिला होता, ते सगळ्यांनी म्हणजे इतकं आवडलं की त्याच्यात मी तुझं नाव घातलं होतं. छान, बरं वाटलं एकदम. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बाकी काही प्रश्न तुम्ही आहे त्याच्यासाठी की त्यांनी फोटोज घेताना त्याला किती हर्डल्स आले ते आपण पाहिले. त्याला मुंगळे सापले, मच्छर त्याच्यावर तरी पण त्यांनी फोटो घ्यायचे सोडले नाही. आणि आम्ही खरोखर सगळ्या बायकांनी एन्जॉय केलं. थँक्स अ लॉट अँड थँक्स टू बीना ऑल्सो.